स्वामी महाराजांनी देह सोडायच्या आधी ज्या शिवलिंगाला अग्नी द्यायला सांगितला होता ते शिवलिंग तिथं आहे. त्याच मठामध्ये अचानक तिथल्या सगळ्या फरशांवरती महाराजांची शेकडो पावलं उमटली. अवतारी सत्पुरुषांना ते प्रसिद्धी परांगमुख असतात, त्यांना घेणं देणंच नाही तुम्ही कोण आहे. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं. मी असं ऐकतो की स्वामी महाराजांना कडबोळी आवडते, भजी आवडतात आणि पुरणपोळी आवडते. माझं मत ऐकशील ते तुम्हाला करायचं तसं वाटलं की काय शिखर साने बोलतात, पण माझं मत असं आहे, सगळी लोक इतकी लबाड असतात की त्यांना जे आवडतं ना ते स्वामी महाराजांच्या नावाने खाते. महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. एकेचा महारुद्र देशपांडेंचा मठ, दुसरा सावरगावचा मठ आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे, तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले. असेच एक माझ्याकडे महाराज आले होते, म्हणजे तथाकथित महाराज आहेत ते. तर त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार आणि त्याने सांगितलं स्वामींचा संचार होतो. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घरी ते आले. त्यांना संचार झाला, संचार अवस्था त्यांनी एकदम, आणि मग ते संचार आवाजात ते ओरडले एकदम, वहिनी भजी करा. तर माझी बायको अशी बघायला लागली. माझी बायको म्हणली वहिनी भजी करा. मग ती म्हणली म्हणजे स्वामी आलेत ना संचार, मग मला वहिनी का म्हणताय. तिला म्हटलं जाऊ दे ना, म्हटलं भजी खायचे त्यांना, तू आपलं कर, अतिथी देवो भव. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माहिती आहे, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच आहे, तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि फेवरेट पॉडकास्ट आहे हा. अर्थात श्री शेखर साने दादा जे आहेत त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट आपण केलेला आहे. आधी आपण पार्ट 1 शूट केला होता, हा त्याचा पार्ट 2 आहे. बट पार्ट 2 जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये जर इथून पुढे तुम्ही जेव्हा केव्हा अक्कलकोटला जाल त्यावेळी तुम्ही कुठली कुठली मंदिरं बघितली पाहिजेत, समाधी मंदिराचं काय विशिष्ट स्थान आहे, गुरु मंदिर काय आहे, त्यानंतर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण ज्योतिर्लिंगांच्या बाबतीत तर बोललोच. सो असा एक पार्ट, आणि त्याच्यासोबतच शेखर साने दादांचे दिव्य असे स्वामींचे असतील अनेक विभूतींचे अनुभव तुम्हाला या पॉडकास्टमध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच सांगायची गरज नाही, पण हा पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला हाईपचं बटन दिसेल, सो ते हाईप पण टॅप करा, म्हणजे अजून लोकांपर्यंत आजचा पॉडकास्ट आपला जाईल. जास्त वेळ घेत नाही, आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. सिद्धहस्त चित्रकार श्री शेखर साने दादांचा पार्ट 2 पॉडकास्ट चालू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. आणि अगदी सांगायचं जे मला अगदी तुला होतं ते म्हणजे खूप लोकांना माहिती पण नाही आहे, अगदी समाधी मठाला लागून एक औदुंबराचा पार आहे. तो औदुंबर सुद्धा स्वामी महाराजांनी लावलेला आहे. आणि त्या औदुंबराच्या खाली ज्या पाषाणाच्या पादुका आहेत त्या श्रीपाद शिवल्लभांच्या आहेत, त्या स्वामी महाराजांनी स्थापन केल्या आहेत. त्यामुळे श्रीपाद वल्लभांच्या अनेक भक्तांना सुद्धा कदाचित हा माहिती नसेल की हा स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीपादांच्या पादुका आहेत. आणि तो औदुंबर साक्षात स्वामींनी स्पर्श करून लावलेला असल्यामुळे त्या औदुंबरात पण दिव्य शक्ती. मी एक काळ होता पूर्वी, आता ते शक्य होत नाही की पूर्वी महाशिवरात्रीला आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी जाऊन समाधी मठाला 1000 प्रदक्षिणा करायचो. जवळपास 10-10.5 तास लागायचे. ते मी अनेक वर्ष केले, पण मागच्या 7-8 वर्षामध्ये अक्कलकोटला आता प्रदक्षिणा घालणं वगैरे खूप अवघड व्हायला लागलंय. आणि साधारण कोविड नंतर भयानक अक्कलकोटला गर्दी उसळायला लागली. आणि समाधी मठात एक काळ असा होता 15 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वीपर्यंत, की गुरुवारी सुद्धा समाधी मठामध्ये जास्तीत जास्त 200-500 लोक यायचे, जास्तीत जास्त 200 लोक. आता ऑड डेला सुद्धा कित्येक 100 लोक येतात. गुरुवारी प्रचंड, पौर्णिमेला रांगा असतात आणि उत्सवाच्या दिवशी किलोमीटरमध्ये रांगा असतात. बापरे, असं म्हणतं. मी आता एवढ्यात ऐकलं की याला दत्त जयंतीला वटवृक्ष मंदिराला काही किलोमीटर रांग लागलेली होती, समाधी मठाला काही किलोमीटर रांग होती. तर हे कोविड नंतर साधारण वाढलेलं स्वरूप आहे. म्हणजे हा खूप एक वेगळा विषय आहे की त्याच्यात गर्दी पण आता प्रचंड वाढायला लागली. स्वामी महाराजांचं स्थान पुढच्या काही दिवसात आमूलाग्र. महाराजांनी असा एक शब्द देह सोडताना सांगितला होता, देहातनं बाहेर जाताना महाराजांनी झालं की अक्कलकोटला मी गुलाबाच्या फुलासारखं बनवीन. कदाचित त्याची सुरुवात अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने आता झालेली आहे. अक्कलकोटला एक खूप व्हिजनरी व्यक्तिमत्व अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने लावलंय. आणि कदाचित हे काहीतरी भव्य दिव्य अक्कलकोट पुढच्या काही वर्षामध्ये करणार आहे. त्याची नांदी आता दिसायला लागलेली आहे.
आणि अक्कलकोटचे रस्ते बदलायला लागले, इनर आउटर सगळे. सोलापूर अक्कलकोट सुंदर झालाय, अक्कलकोट टू गाणगापूर सुंदर व्हायला लागलाय. आणि खुद्द अक्कलकोटातले आता जे बदल गेल्या 3-4 वर्षात दिसायला लागलेत, माझ्या माझ्याकडे 5-7 वर्षापासून राजे भोसले आता जे तिथे आलेत, राजेसाहेबांचा, आणि मी त्यांना मला भेटायचं भाग्य मिळालं. अत्यंत व्हिजनरी. मला असं वाटतं की त्यांना जे व्हिजन आहे किंवा त्यांच्याकडे जी धडाडी आहे आणि ते त्यांचं मी बघितलं की ते मला असं पूर्ण खात्री आहे की अक्कलकोटला जे महाराजांच्या मुखातलं जे मी महाराजाला गुलाबाच्या फुलासारखं बनवीन असं जे स्वामींनी सांगितलंय ते रूप अगदी 100% महाराजांच्या रूपाने ते काम पूर्णत्वाला जाईल. अक्कलकोट आता खूप वेगळ्या पद्धतीने काट टाकतंय. तर आता फिरून ह्या विषयात मला एवढं सांगायचं होतं की चोळप्पा महाराज, समाधीमठ हे जसं दिव्यस्थान आहे तसं वटवृक्ष मंदिर तितकंच दिव्यस्थान आहे. आणि तिसरं दिव्यस्थान म्हणजे गुरुमंदिर. माझ्या वैयक्तिक मी अक्कलकोटला इतके वर्ष जातोय तर मी ही 3 स्थानं केल्याशिवाय अक्कलकोट सोडत नाही. पण माझा विशेष प्रीती समाधीमठ आणि गुरुमंदिर. वटवृक्षाला मी जातोच असं नाही, पण वेळ असतो तेव्हा जातो. पण माझा जो अगदी एकतर काय, गुरुमंदिरामध्ये बाळप्पा महाराजांना स्वामींनी देह सोडताना बाळप्पा महाराजांना गादीचे उत्तराधिकारी केलं होतं, कारण चोळप्पा महाराजांनी तोपर्यंत देह सोडलेला होता. आणि चोळप्पा महाराज नसल्यामुळे स्वामी महाराजांनी बाळप्पांच्याकडे गादीचे उत्तराधिकारी म्हणून व्यवस्था केली. आणि त्या गुरुमंदिरामध्ये स्वामी महाराजांनी देह सोडायच्या आधी ज्या शिवलिंगाला अग्नी द्यायला सांगितला होता ते शिवलिंग तिथं आहे. त्याच मठामध्ये अलीकडे तर तुम्हाला वाचण्यात कुठे आला असेल तर मागच्या काही वर्षापूर्वी तिथे जेव्हा टाईल्स बदलायला घेतल्या होत्या तेव्हा अचानक तिथल्या सगळ्या फरशांवरती महाराजांची शेकडो पावलं उमटली, 150-150 पावलं उमटलीत. ती प्रिझर्व करण्याचा आता प्रयत्न केला, पण अख्ख्या समाधी त्या गुरुमंदिरामध्ये स्वामींची असंख्य पावलं उमटली. आणि ह्या जे गुरुमंदिराचे जे स्थान आहे हे विलक्षण स्थान आहे. तिथे जसं गाणगापूरला निर्गुण पादुका ज्या आहेत नरसिंहस्वतींच्या, तशा स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुका या गुरुमंदिरामध्ये. हे आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे गुरुमंदिर ही स्वामी महाराजांची गादी असल्यामुळे गादीचे उत्तराधिकारी बाळप्पा महाराज आणि मग त्याच्यापुढे गंगाधर महाराज, त्याच्यापुढे पूर्णावतार गजानन महाराज, ही ती गादी असल्यामुळे त्या स्थानाचं महात्म्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे अक्कलकोटला समाधीमठ आणि गुरुमंदिर ही अत्यंत महत्वाची स्थान आहेत. आणि तितकंच अक्कलकोटचा वटवृक्ष आणि महाराजांचा प्रत्यक्ष 20, 21, 22 वर्ष त्या वडाच्या झाडाखाली महाराजांनी तिथलं त्यांचं ज्या सगळ्या तिथल्या ज्या लीला केल्या देहातल्या त्या सगळ्या त्या झाडाखाली केल्या. त्यामुळे ती सगळी पावनभूमी आहे. बरोबर. तर हे माझी मुख्य स्थानं तिथले असतात. अनुषंगाने प्रदक्षिणाच्या अनुषंगाने एक उल्लेख निघाला म्हणून मी सांगतो की सुरुवातीचे 12-15 वर्ष मी अक्कलकोट समाधीला प्रदक्षिणा केल्या. पण नंतर समाधीला प्रदक्षिणा जशा करता येईनात मग तशा मी तो मोर्चा वळवला अक्कलकोटच्या वेंगुर्ल्याच्या मठाकडे. आणि वेंगुर्ल्याच्या आनंदनाथांच्या संजीवन समाधीला मग त्याच प्रदक्षिणा मी तिथे सुरू केल्या. आणि काही माझा तिथला एक फार जबरदस्त अनुभव आहे. आम्ही 4 मित्र त्या वेंगुर्ल्याच्या मठात अभ्यासासाठी वेंगुर्ल्याच्या म्हणजे आनंदनाथांच्या चरित्राचा वेध घेण्याच्या दृष्टीने म्हणून माझे काही त्या याच्यातले अभ्यास करणारे मित्र असे आम्ही 4 जण तिथे गेलो होतो. आणि तिथे गेलो तेव्हा आमचं आदल्या दिवशी खूप जागरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी प्रवास करत आम्ही वेंगुर्ल्याला पोहोचलो. आणि मग वेंगुर्ल्याला रात्री 3:30ला प्रदक्षिणा करायच्या होत्या. आम्हाला पोचायलाच रात्री 10-10:30 वाजले. आणि तर पहाटे 3:30ला प्रदक्षिणा सुरू करायच्या. त्या 10:30-11ला पोचल्यानंतर आम्हाला आता लक्षात आलं आता झोपलो तर सकाळी उठणं अवघड होईल. मग आम्ही न झोपता तसेच गप्पा मारत राहिलो. मग जे दुसरे माझे 2 मित्र होते ते थकले होते. ते म्हणले आम्ही काही येत नाही. माझा एक दुसरा मित्र होता तो म्हणलं आपण जाऊ शकत. आम्ही 2 जणच समाधी मठात रात्री पहाटे 3:15ला गेलो. त्या आनंदनाथांच्या संजीवन समाधीच्या मठामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना मुखातनं पादुका काढून दिल्या त्या मठामध्ये आहेत. त्याला आत्मलिंग पादुका म्हणतात. आणि त्या संजीवन समाधी स्थानावरती अतिशय शांत म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये कॅम्प धावडे नावाचा भाग आहे. त्या कॅम्पामधला हा मठ आहे. आणि हा स्वामी महाराजांच्या देह सोडल्यानंतर जे काही मठ झाले महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. त्यातला केजचा म्हणजे बीडच्या जवळचा मठ आहे त्याला केज गाव आहे. केजचा महारुद्र देशपांडेंचा मठ. दुसरा सावरगावचा मठ. आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले महाराज असताना. आणि मग नंतरचे जे काही अतिशय जुने मठ आहेत त्याच्यातला एक वेंगुर्ल्याचा मठ आहे. तिथे आनंदनाथांची संजीवन समाधी आहे. आनंदनाथ महाराज हे 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले.
आणि 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले तेव्हा त्यांचं 73 वय होतं. आणि अतिशय जबरदस्त स्थान आहे की कधी कोकणात जाणाऱ्या लोकांना तिथली दिव्य शक्ती तुम्हाला अनुभवाल. ती अतिशय जागृत मठ आहे. त्या मठात आम्ही 1000 प्रदक्षिणा करायच्या म्हणून आम्ही तिथे गेलो. पहाटे माझा मित्र आणि मी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. आदला दिवस पूर्ण झोपलेलो नव्हतो, त्याच्याही आदला दिवस झोपलेलो नव्हतो. 2 दिवसाचं जागरण आणि प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर पायामध्ये क्रॅम्प यायला लागले दोघांचे. आणि आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आज प्रदक्षिणा होण्याची शक्यता दिसत नाही, कारण पायात तर प्रचंड क्रॅम्प यायला लागले. आणि मग आम्ही दोघांनी नामस्मरण करत प्रदक्षिणा चालू ठेवल्या. 250-300 प्रदक्षिणा घातल्या. ते आम्ही दोघांनी एकमेकांना एवढंच म्हणलं की जोपर्यंत आपल्याला करता येतात तेवढ्या करू. जिथं असं वाटेल की आता पाय नाहीच आपल्याला सपोर्ट करायचे तिथं थांबायचं. तोपर्यंत 250-300 प्रदक्षिणा झाल्या आणि अक्षरशः पाय ठणकत होते. आणि एकाएकी गाभाऱ्यामध्ये 300-350 प्रदक्षिणा झाल्या असतील आणि गाभाऱ्यामध्ये एकाएकी कुणीतरी तांब्याभर हिना आणून ओतावा इतका घमघमाट सुटला. बापरे, इतका हिनाचा सुगंध मी माझ्या आयुष्यात असा हिनाचा सुगंध कधी घेतला नाही. माझ्या मित्रांनी आम्हाला जेव्हा तो सुगंध आला ना, आम्हाला म्हणजे असं झालं की इतका दिव्य सुगंध. आणि त्या सुगंधाने वेडं पिसं व्हायला झालं, इतका सुगंध यायला लागला. पहाटे 3:45-4ची वेळ होती. मठामध्ये तिथे 3-4 कुत्री बाहेरची सोडली तर आजूबाजूला कुठली माणसांच्या हालचालीची पण कुठे तिथे नव्हती. मग थोडासा बाहेरच्या बाजूला आहे आणि कुठली हालचाल नाही, फक्त बाहेर कुत्री काही 4 भुंकतायत. आणि तिथे इतका जेव्हा हा सुगंध आला ना, आम्हाला लगेच दोघांना जाणवलं की साक्षात महाराज इथे आत्ता प्रकटलेले आहेत. मग आम्ही असं एक निर्धार केला की आता महाराजच आलेत तर आता पाय तुटले तरी चालतील, प्रदक्षिणा थांबवायच्या नाही. 400-450 प्रदक्षिणानंतर पायाला मुंग्या आल्यानंतर जसे पाय बधीर होतात ना, तसे पायाला गादी आल्यासारखे असं सुई टोचल्यानंतर कसं इरिटेटिंग होतं तसे पाय बधीर झाले. आणि आम्ही 1000 प्रदक्षिणा होईपर्यंत सकाळ उजाडली. आणि सकाळी 7-7:30ला आमचे जे दुसरे मित्र जे रूममध्ये झोपले ते पण आले. ते आम्हाला जॉईन झाले. ते म्हणले आम्ही 108 प्रदक्षिणा करतो. चला. आणि आम्ही टोटल 1108 प्रदक्षिणा केल्या. आणि त्यानंतर दिवसभर आम्ही ज्या ज्या स्थानांवर त्या वेंगुर्ल्यात फिरत होतो, तिथं आम्ही माणगावला गेलो, रेड्डीच्या गणपतीला गेलो, वेतोबाला गेलो, आरोलीच्या, जिथे कुठे गेलो, बागलांच्या राईमधल्या चिदानंद स्वामींच्या स्थानावर गेलो, जिथे कुठे गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी वाऱ्याची झुळूक आली की हिनाचा सुगंध यायचा. हे आम्ही त्याविषयी अनुभवलं. आणि आनंदनाथ महाराजांचं स्थान पण तितकंच स्वामी महाराजांचं अत्यंत प्रिय स्थानांमधलं एक असावं याची प्रचिती घेतली. वा, क्या बात आहे. तुम्ही सांगताय आणि असं सगळं व्हिज्युअलाइज होतंय. म्हणजे तिथे मी तर मठ पाहिला नाहीये, पण तिथे असल्याचं फिलिंग डेफिनेटली येत आहे. आता मगाशी तुम्ही बोलत असताना द्रविड शास्त्रींचा उल्लेख झाला. त्यामुळे द्रविड शास्त्री, काशी आणि महाराज आणि तुम्ही असं एक वेगळंच कनेक्शन आहे. सो त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मुळामध्ये वाराणसी हे जे स्थान आहे हे आपल्या सगळ्या हिंदूंनी कधीतरी एकदा तिथं जायलाच पाहिजे असं स्थान आहे. अगदी गमतीचा विषय, थोडासा विषयांतर म्हणून सांगतो. हा खरं तर हा पॉडकास्टचा विषय म्हणजे गंमत मला आठवली लहानपणची. कधीतरी लहानपणी कुणीतरी रागाच्या भरात काशी घाल तुझी, काशीत गेला असे आपण शब्द ऐकले असेल. आमच्या लहानपणी तर तो होता, फेवरेट शब्द होता. तर ह्याचा मी वेध घ्यायचा प्रयत्न केला, हे नेमकं काय आहे. तर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की साधारणपणे तुमच्या वंशाला दिवा लागला, म्हणजे तुमच्या मुलाला मुलगा किंवा मुलगी झाली, म्हणजे तुमच्या वंशाला दिवा लागला की पूर्वीच्या काळातले लोक, ते पती पत्नी आहे ते सगळं जे काय तुमच्याकडे जे दान धर्म करून जुजबी पैसे बरोबर घेऊन किंवा दान करण्यासाठीचे पैसे घेऊन वाराणसीला प्रयाण करायचे. आणि वाराणसीत पोहोचल्यानंतर जे काय तुम्ही धन आणलंय ते सगळं तिथे वाटून दान धर्म करून टाकायचं, सगळं कफल्लक व्हायचं. आणि वाराणसीच्या विश्वनाथाचं दर्शन करायचं आणि अन्नत्याग करायचा. अच्छा. आणि मग अन्नत्याग केल्यानंतर त्या पती पत्नीपैकी एकाला कुणाला तरी डेफिनेटली पुढच्या काही दिवसात मृत्यू यायचा. मृत्यू झाल्यानंतर मृत्यूच्या उत्तर क्रियेसाठी सुद्धा तुमच्याकडे त्या प्रक्रियेला कुठले तुमच्याकडे पैसे नाहीत. इतक्या कफल्लक अवस्थेमध्ये देह सोडून द्यायचा. तिथे भाव असा असतो की तुमच्या चितेची जी राख आहे, भगवान शिव महादेवांच्या, तुम्ही वाचला की महादेवांना शिवलिंगाला तिथल्या सुद्धा चितेची राख लावली जाते. तर चिताभस्म जो धारण करतो असा भाव तिथे असतो की माझ्या चितेची जी राख आहे ती रक्षा महादेवांच्या शिवलिंगाला लागावी. म्हणजे माझ्या देहाचं ते अंतिम
हे असावं की माझ्या जे मी काय आतापर्यंत जे माझ्या कर्माने माझे काही तर मला वाराणसीत मृत्यू आला, तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेची रक्षा ही महादेवांना अर्पित व्हावी, हा तो भाव आहे. तर या भावाने तिथे जायचं आणि काशीत देह सोडायचा. ते जे देह सोडणं आहे, काशीत एकदा देह सोडला की पुन्हा तुम्हाला रिटर्न नाही. कारण काशीमध्ये तुम्हाला पूर्ण मुक्ती सांगितली, मुक्तीचं द्वार सांगितलंय. म्हणून मग वाराणसी ही पूर्ण मुक्तीचं द्वार आहे. त्या मुक्तीच्या द्वारावरती देह सोडला की तुम्हाला पुन्हा परतावा नाही, परत येणं नाही. म्हणून काशीत एकदा माणूस गेला की तो परत येत नाही. म्हणून कदाचित ते पूर्वी काशी घाल तुझी असावं. आणि ते त्याच्यात त्याचे ते पूर्वी तसे वापरले जायचे. आता तो काळ राहिला नाही. आता लोक तेवढं इतकी जात नाहीत, किंवा गेली तर ती फक्त पिकनिक म्हणून जातात. एक मुख्य त्यातला एक असा भाव असा जो कळला की वाराणसी क्षेत्राबद्दल असं सांगितलं जातं की तिथे तुम्ही जी गोष्ट करता, म्हणजे पाप केलं तर ते वज्रलेप होतं, पुण्य केलं तर ते सहस्त्रपट फलद्रूप होतं. बर. म्हणून वाराणसीत तुम्ही एक वेळ पुण्य नाही केलं तरी चालेल, पण पाप करू नये असं सांगितलंय. मग ती आपोआपच तुमच्यामध्ये ती भावना तुमच्यामध्ये विकसित होते आणि मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घ्यायला लागता की अरे आपण असं वागलं नाही पाहिजे, असं बोललं नाही पाहिजे, असा राग नाही केला पाहिजे, किंवा ज्याच्यामुळे तुमच्या मनात पाप भावना उत्पन्न होईल अशी घटना शक्यतो टाळली पाहिजे. संतापाला आवर घातला पाहिजे, खोटं बोलण्याला आवर घातला पाहिजे. कुठली पण अशी गोष्ट आपण लबाडी करून जे जगतो नेहमीच्या आयुष्यात, म्हणजे वैयक्तिक स्वतःवर न सांगतो, तर ते तिथं होऊ नये ह्याची काळजी घ्यायची. द्रविड शास्त्रींसारखी विभूती वाराणसीत आहे, म्हणून त्या वाराणसीला काहीतरी, मी इतके सात्विक, सज्जन, अतिविद्वान, अतिज्ञानी असं व्यक्तिमत्व पाहून मी त्यांच्या मुखातनं कधीही कुणाबद्दल असूया, चुकीचं बोलणं, कुणाला तरी काहीतरी कुठल्या ज्ञानाचं हे पाजणं आणि एवढं करून स्वतःला महाराज समजणं, अतिज्ञानी व्यक्तिमत्व असून सुद्धा इतके साधे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं तो साधेपणा घ्यावा. की विद्वत्ता असून इतका नम्रपणा, तुम्हाला कळणारच नाही ते द्रविड शास्त्री काय. आणि त्यांच्याकडे अक्षरशः लाखो रुपयाचे दान देणारे किती श्रीमंत लोक येतात. अक्षरशः असे मोठे मोठे असे त्यांच्यासमोर पैशाचे ढीग जरी ठेवले ना, ते असे तिथल्या तिथे त्याचे गठ्ठे आलेल्या ब्राह्मणांना वाटून टाकतात. काही ठेवत नाहीत. त्यांना तो भावच नाही त्यांच्याकडे काही ठेवून घ्यायचा. इव्हन त्यांचं वस्त्र सुद्धा जीर्ण झालेले असतं. त्यांच्या जे पायात धोतर जोडी वापरतात ती सुद्धा जीर्ण झालेली असते. आणि मी इतकं साधं त्यांना इतकी वर्ष बघतोय आणि योग्यासारखं राहतात, योगी सत्पुरुष. आणि सांगायची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या टेंबेस्वामींबद्दल खूप खूप आदर आहे. आणि त्यांच्या अनेक उपासनेतल्या याच्यामध्ये टेंबेस्वामींचा ते नेहमी उल्लेख करत असतात. खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. माझ्या मागच्या 13, 14, 15, 16 वर्षाच्या आम्ही 2011 साली, मी 12 साली पहिल्यांदा गेलो होतो वाराणसीला. तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतच्या वाराणसी यात्रेत वाराणसीने खूप शिकवलं. म्हणजे अध्यात्मातले छोटे छोटे संस्कार आहेत ना, ते वाराणसीतनं मिळाले. म्हणून वाराणसीबद्दल एक कुठेतरी माझा, आणि आता जसं ते माझ्या या मंगलयात्रा खूप झाल्या त्याचा संपूर्ण परिणाम माझ्या कामावरती आताच्या काळात दिसायला लागला. आणि महादेवांचा आपोआपच अखंड स्मरण. महाराजांना अभिप्रेत काय आहे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तो शिवशक्तीचं, भवानी शंकर शंभोचं अखंड स्मरण हे महाराजांना जर अभिप्रेत आहे, तर आपण पण शिव उपासना रेटून करायची. आणि हा भाव ठेवल्यामुळे आमच्याकडनं ती होत गेली. आणि आता म्हणजे माझ्या नित्य उपासनेमध्ये किंवा महाराजांचं काम करताना मी स्वामींना हे ऐकायला आवडतं, म्हणून मी अखंड वेदसार शिवस्तोत्र, रुद्राष्टक स्तोत्र, जी महाराजांना अत्यंत आवडती स्तोत्र आहेत सगळी. तुलसीदासांचं वेदसार शिवस्तोत्र अत्यंत माझं आवडतं स्तोत्रामध्ये रुद्राष्टकम आहे, लिंगाष्टकम आहे. म्हणजे त्यांची इतकी सुंदर सुंदर स्तोत्र आहेत ना सगळी. बिल्वाष्टकम आहे. तुम्ही नंतर काशी विश्वनाथांचं विश्वनाथ अष्टकम आहे, कालभैरव अष्टक आहे. तर ही सगळी स्तोत्र माझ्याकडे अखंड स्टुडिओमध्ये रिपीट मोडवर अखंड चालू असतात. त्याची व्हायब्रेशन्स, त्याची एनर्जी तीच माझ्या चित्रामध्ये ट्रान्सफॉर्म होते. एक थोडासा आता वेगळा विषय विचारावा असं वाटेल की आता आपण काशीबद्दल बोलतोय, त्याच्यात जवळ आजकाल आपण बघतो सोशल मीडियावर खूप व्हायरल चाललेलं आहे म्हणजे प्रेमानंद महाराज. आणि तुम्ही त्यांच्याविषयी एक वेगळा भाव आहे तुमच्या मनात त्यांच्याविषयी थोडं सांगा. काय वाटतं तुम्हाला? आत्ताच्या काळामध्ये असे देहधारी संत, आपलं परम भाग्य आहे की अशा संतांचं दर्शन आपल्याला होतंय.
ज्या वृंदावनमध्ये ते प्रकट झाले त्याच वृंदावनमध्ये आधी देवराव बाबा होते. महर्षी देवराव बाबा हे सुद्धा अलौकिक अवतारी विभूती तिथेच समाधिस्थ झाले. आणि पुढच्या काही याच्यात आता नव्याने प्रकटलेले प्रेमानंद स्वामी. काय बोलू मी त्यांच्याबद्दल. मुळामध्ये माझं वैयक्तिक, हे माझं कुठलंही कुणाबद्दल हे नाही, पण माझं एक वैयक्तिक असं आहे की अवतारी सत्पुरुष किंवा सत्पुरुष जे असतात ना, ते अवतारी सत्पुरुषाची एक साधी व्याख्या जी मला जे काय माझं छोटं ज्ञान आहे, अध्यात्मातलं वाचन अभ्यास, जे मला सत्पुरुषांचा सहवास लाभला आणि अवतारी सत्पुरुषांची चरित्र वाचली, त्यातलं मला जिथपर्यंत अवतारी सत्पुरुष म्हणजे काय हे जे कळलं ना, तर त्यांना तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे, काळे आहे का गोरे आहे, हिंदू आहे का मुस्लिम आहे, तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे, इव्हन दो तुम्ही मनुष्य आहे का किडा आहे, ह्याच्याशी सुद्धा ज्यांना घेणं देणं नसतं ना, ते अवतारी असतात, निसंशय अवतारी असतात. आणि त्याच्या पलीकडे ज्यांना बाकीच्या आसक्ती स्वरूपामध्ये म्हणजे अर्थव्यवहारांनी बदबदलेल्या गोष्टींनी जे व्यापित असतात, म्हणजे मी त्यांना मला असं म्हणायचं की त्याच्यात मला असं म्हणायचं की त्याच्यात टीका नाही. पण उद्या शेखर साने जरी पॉडकास्टवरती येऊन काहीतरी सांगत असतील ना आणि मला जर कोणी सत्पुरुष समजत असेल तर मी स्वतः सांगतो की माझ्या नादी पण लागू नका. बिकॉज आम्ही व्यावसायिक आहोत. मी चित्रकार आहे. तुझ्या पॉडकास्टनं माझा कुठेतरी स्वार्थ आहे, कुठेतरी मला 4 लोक ओळखणार आहेत, फायदा होणार आहे म्हणून तुझ्याकडे पॉडकास्ट करतोय. हे नम्रपणे सांगायची हिंमत पाहिजे. कारण पॉडकास्टवर येणारा महाराज किंवा सत्पुरुष असूच शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण सत्पुरुष असतात, अवतारी सत्पुरुषांना ते प्रसिद्धी परांगमुख असतात. बरोबर. तुम्ही चिले महाराजांचं चरित्र वाचा. तुम्हाला सांगू का, म्हणजे माझं वैयक्तिक, तुम्ही सारं चंदनी सुगंध किंवा परब्रह्म चिले महाराज हे आत्ताच्या अवतार आहेत. शंकर महाराज, चिले महाराज किंवा कुठल्याही अवतारी सत्पुरुषांची चरित्र जर वाचली ना, ही प्रसिद्धी परांगमुख आहे. त्यांना घेणं देणंच नाही तुम्ही कोण आहे. आत्ता प्रेमानंद स्वामींचे आपल्याला जे काही व्हिडिओज किंवा बघायला मिळतात त्याच्यात त्यांना काही इंटरेस्ट नाही. प्रेमानंद स्वामी ही एकमेव विभूती आत्ताच्या काळात, एकमेव अशा असंख्य असतील पण जे आत्ता दृश्य स्वरूपात आपल्याला ते दिसत आहेत त्यांच्यावर मी एवढं नक्की सांगेन, निसंशय अवतारी. आणि त्यांचे मी जे काही विचार त्यांच्याकडनं जे ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं, अलौकिक, पूर्ण प्रेमावतार आहेत. जसं त्यांचं नाव प्रेमानंद आहे तसं ते प्रेमावतार आहेत. माझं भाग्य एवढंच आहे की पुण्यातलेच एक सत्पुरुष आहेत, त्यांनी संपूर्ण भागवत ओवीबद्ध केलं होतं आणि त्या पोथीचं स्वतः प्रेमानंद स्वामींच्या हस्ते त्या पोथीचं संपूर्ण प्रकाशन झालं. त्यातली काही चित्र मला करायला मिळाली, त्याचं कव्हर करायला मिळालं आणि त्यांच्यापर्यंत ते पोचलं. मला असं वाटलं की आपल्याला कुठेतरी त्यांच्याबद्दल पोचायला मिळालं. क्या बात. देवराव बाबा हे वाराणसीमध्ये आपल्या वृंदावनमधले अत्यंत मोठे दिव्य देहधारी अवतारी सत्पुरुष होते. असं म्हणतात की त्यांचं 250पेक्षा जास्त वय होतं आणि त्याचे खूप प्रूफ आहेत. पण मुख्य काय की राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पहिले राष्ट्रपती, जेव्हा छोटे बाळ रूपामध्ये आईच्या कडेवरती जेव्हा तिथे गेले होते वृंदावनला, तेव्हा त्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवून देवराव बाबा म्हणाले होते की हे देश का राजा बनेगा, आणि ते पुढे राष्ट्रपती झाले. मग मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, मग आत्ताचा राहुल गांधी, इथपर्यंत सगळे त्यांच्या दर्शनाला जात होते. म्हणजे पिढ्यानपिढ्या तोपर्यंत ते तिथेच होते. याचा अर्थ ते अनेक काही वर्ष तिथे, त्या 100-125 वर्षाचा तिथेच इतिहास होता. त्याच्याही आधीचे अनेक सत्पुरुष सांगतो की यांना 100 वर्ष आम्ही इथेच बघतोय आणि त्याचे अनेक पुरावे तसे मिळाले. तर या महर्षी देवराव बाबांचा सुद्धा म्हणजे अलौकिक विभूती, जसं आज तुम्ही प्रेमानंद स्वामींचं तुम्हाला विचारलं, पण वृंदावन ही अवतारी विभूतींचं स्थान आहे. प्रेमानंदांच्या आधी हे महर्षी देवराव बाबा जिथे होते, अलौकिक विभूती. आणि मला माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावरती मला अध्यात्म जगायला शिकवलं देवराव बाबांनी. छोटीशी हे आहे मुद्दाम तो अनुभव शेअर का करतो की मी माझ्या आयुष्यात अध्यात्म शिकण्याचा प्रयत्न देवराव बाबांच्या अनुभवातून करायला सुरुवात केली. आपण सगळेच जण भौतिक मटेरियलिस्टिक लाईफमध्ये वावरताना जसे वावरत असतो ते वावरणं मटेरियलिस्टिक लाईफमधलं आणि प्रत्यक्ष जगणं, अध्यात्म ही जगायची गोष्ट आहे, शोची गोष्ट नाही. हे मला ज्यांच्याकडनं पहिलं शिकायला मिळालं ते महर्षी देवराव बाबा.
साधारण 2008 सालची गोष्ट आहे. 2007-8मध्ये महर्षी देवरा बाबांचं चित्र करायला मला गोरेगावच्या एका मठातनं चित्र करायला आलं होतं. बरं. आणि गोरेगावचा एक देवरा बाबांचा एक तिथे त्यांच्या शिष्य परिवारापैकी काही असे सिद्ध सत्पुरुष योगी होते की ज्यांना देवरा बाबांची कृपा लाभली. असे एक भरत बाबा नावाचे सत्पुरुष गोरेगावच्या तिथल्या देवरा बाबांच्या मठात आहेत. आणि या तिथल्या सिद्धपीठासाठी मला चित्र करायला संधी मिळाली. आणि इतका अलौकिक अनुभव मला देवरा बाबांनी दिला. तर हनुमान जयंतीच्या आधी मला एक 5-6 दिवस चित्र करण्यासाठी तिथं विचारणा झाली. आणि मोठं चित्र होतं 5x4 साईजचं. आणि 3 दिवसात ते उभं करून हनुमान जयंतीला त्यांचा तिथे उत्सव असतो. तिथे ते मी त्यांना म्हणलं मी पूर्ण करेन आणि घेऊन येईन. आणि महाराजांच्या आशीर्वादाने 3 दिवसात महर्षी देवरा बाबांचं अद्भुत चित्र माझ्याकडनं त्याला झालं. आणि मग ते चित्र आम्ही हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी एक वॅगनार आम्ही हायर केली होती आणि ती घेऊन गेलो. तर ती वॅगनारचा तो चालवणारा जो ड्रायव्हर होता तो हे होता काय मुसलमान होता. तो थोडासा कट्टरवादी स्वभावाचा असल्यामुळे तो आमच्याशी काही बोलत नव्हता. तर ठीक आहे म्हटलं आता त्याचा तो कदाचित पिंड असावा, तो आमच्याशी काही इंटरॅक्ट झाला नाही. पण आम्ही चित्र घेऊन गोरेगावला गेलो आणि गोरेगावला चित्र आम्ही तिथे घेऊन चित्र उतरवलं. तर त्या चित्राची जी माझी काही रक्कम ठरली होती तर ती मला त्या ट्रस्टीने दिली नाही आणि मला हातात 500 रुपये नारळ देऊन लिटरली बोळवण केली. आता हा झाला व्यवहाराचा भाग की मला काहीतरी एक अमाऊंट ठरली होती आणि ती न देता त्यांनी मला 500 रुपये दिले. तर माझी चिडचिड झाली. जी आपण एक मटेरियलिस्टिक जगात जगणारा प्रत्येक व्यवहारी मनुष्य जशी करतो तशी मी पण केली. आणि पैसे मिळाले नाहीत म्हणून मी असं चिडचिड करत होतो. म्हणले काय म्हणलं माणसाचं की मग थोडीशी चिडचिडीच्या यामध्ये मग तिथे कळलं की ते भरत बाबा इथेच त्यांची धुनी आहे आणि ते पाठीमागे त्यांचं दर्शनाला लोक जातात. मग म्हटलं त्या भरत बाबांचं दर्शन घ्यावं. तर ते भरत बाबा अष्टावक्र असलेले त्या पाठीला असं मोठं कुबड होतं त्यांच्या. आणि ते अष्टावक्र सिटीमधले दिव्य देहधारी विभूती त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं. त्यांच्या तिथे दर्शनाला गेलो. आता तिथे गमतीचा भाग म्हणजे काय झालं, 2-4 दिवस आधी माझ्या एका मित्राने मला खूप फोर्स करून वुडलँड कंपनीची चप्पल घेऊन दिली होती 1200 रुपयाची. तो कुठून तरी अमेरिकेतनं आला होता मला भेटायला आणि मग त्याने मला ती चप्पल घेऊन दिली. 1200 रुपयाची चप्पल 2008 साली म्हणजे आताची किती विचार करून बघ 3-4 हजार. तर ती चप्पल घातलेली आणि ती घालून मी तिथे गेलो होते गोरेगावला. आणि ते देवराबाबांच्या तिथे ते मला पैसे मिळाले म्हणून चिडचिड करत होतो. त्या मठाच्या बाहेर चप्पल ठेवली होती. तिथल्या कुत्र्याने ती चप्पल पळवली आणि चामडी चप्पल असल्यामुळे तुकडे तुकडे करून फाडून इकडे तिकडे नेऊन टाकले. माझी अजून चिडचिड झाली की आपली चप्पल पण गेली. आणि त्या चिडचिडीच्या याच्यामध्ये मी त्या भरत बाबांच्या दर्शनाला गेलो. आणि मग त्यांच्याकडे मी अशी तक्रार करतात तशी त्यांच्या ट्रस्टींबद्दल की मला पैसे नाही मिळाले. हे सगळं भौतिक मटेरियलिस्टिक जगातला एक माणूस त्यांच्याशी बोलत होता की मेरे पैसे इधर लोगों ने डुबाए. तर ते असे माझ्याकडे बघत होते. ठीक आहे म्हणजे डुबाए तो क्या हुआ म्हटले, देवरा बाबा आपको सब दे देंगे, वो कुछ रखते नाहीये. तर मी म्हणलं मी यांना सांगायला गेलो तर हे आपल्याला म्हटलं आध्यात्मिक ज्ञानच देत आहे. म्हणजे आपलं इतकी इनमॅच्युरिटी असते, आपल्याला काही कळत नसतं अध्यात्म वगैरे. अध्यात्मातला पण कळत नसतो कारण आपण व्यवहारी असतो. आणि मग मी त्यांना टाळायचा प्रयत्न केला. म्हटलं जाऊ दे म्हणले. मग ते मला म्हणले वो देवरा बाबा आपको सब दे देंगे. मग मी त्यांना म्हणलं की इधर आया तो मेरा चप्पल भी इधर के कुत्तों ने सब फाड़ दिया, काट दिया. अरे बहुत अच्छा हुआ, आपके ऊपर की सब बला निकल गई, देवरा बाबा ने आपके ऊपर की बला निकाल दी. तर मी म्हणलं आता चप्पल गेली सांगतात ते म्हटलं हे पण चांगलं झालं. तर माझी अजून चिडचिड झाली. म्हणजे सांगायचा उद्देश काय, आणि असं रागारागाने तावातावाने आता म्हटलं इथं थांबायचंच नाही, म्हणलं निघून जाऊ आपण पुण्याला असं म्हणून निघायचं. तावाला निघण्याच्याच होतो. ते मला परत म्हणले मुझे पता है आप बहुत गुस्सा किए हुए, लेकिन देवरा बाबा का प्रसाद लेके जाओ, प्रसाद लेके बिना जाना नाही, असं त्यांनी मला खूप प्रेमाने सांगितलं. मग केवळ त्यांचा सात्विकपणा बघून मी म्हटलं बाबा हे सांगतात तर म्हणलं आपण प्रसाद खाऊया. म्हणून मग ते प्रसाद आम्ही तिथे घेतला. माझ्याबरोबर माझे अजून 2 असिस्टंट आणि एक मित्र होता. आणि पुढे जो ड्रायव्हरच्या शेजारी मी बसलो होतो. आणि आम्ही रागारागाने त्या ड्रायव्हरला म्हटलं चला, म्हटलं गाडी निघल नाही काय. मग तो मुसलमान ड्रायव्हर होता तो. आम्ही निघालो. जसं आम्ही गोरेगाववरनं निघालो तर एक्सप्रेस हायवे चेंबूरच्या आसपास, मुंबईच्या चेंबूरपासून पाऊस सुरू झाला. बरं, हनुमान जयंतीचा आदला दिवस म्हणजे एप्रिल महिना होता. एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी उन्हाळा असतो, पाऊस याचा काय तिथे मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि तो चेंबूरपासून लागला तसा एक्सप्रेस हायवे सुरू झाला, पाऊस चालूच. आणि एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर रात्रीची वेळ होती, 10:30-11पेक्षा जास्त वाजले होते. आणि पाऊस चालल्याच्यात मी ड्रायव्हरच्या शेजारी बसलो. माझं लक्ष हायवेवरती होतं.
ऑब्व्हियसली ड्रायव्हरच्या शेरी बसलं असेल तर आपलं एक्सप्रेस हायवेला असेल तर आपलं झोप येत नाही, आपलं लक्ष रोडवर राहतं. आणि रोडवरती लक्ष असताना ड्रायव्हरकडे मी आदनं मधनं बघत होतो, गाडी चालली व्यवस्थित आपली. एक्सप्रेस हायवेला एकदम राईट ट्रॅकनी गाडी चालली आणि अचानक ड्रायव्हरनी ट्रॅक बदलला आणि एकदम अशी मध्ये घेतली. आणि मला असं वाटलं क्षणभर की त्याला झोप बीप लागते का काय, म्हणून मी त्याच्याकडचं थोडंसं आणि बघितलं की राग म्हटल्याला काय झोप लागते का. तर तो निवांत होता आणि मधल्या ट्रॅकवरती अशी गाडी घातली तर मी त्याच्याकडे असं रागाने बघितलं, म्हणजे क्या किया असं म्हणेपर्यंत उजव्या बाजूनी उलट्या बाजूनी एक मोठा ट्रेलर ट्रक पास झाला. अच्छा, तुमच्या बाजूने येतात. हा, आता तू विचार कर की एक्सप्रेस हायवेला विरुद्ध दिशेने राईट ट्रॅकवरनं जर रिव्हर्सनी जर ट्रेलर ट्रक पास झाला, भयंकर वेगात होता, 70-80-90च्या स्पीडनी तो पास झाला आणि माझ्या हार्टबीट्सच वाढले. बापरे म्हटलं. मी म्हटलं माझं लक्ष होतं, मला दिसलं नाही, ह्याला कसा काय दिसला. माझ्या मनात पहिलं आलं आणि माझ्या मनात हे पण आलं की हा जरी कसाही असला, आपल्याशी बोलत नसला, ते आज ह्याच्यामुळे आपले जीव वाचले. म्हणून मला त्याच्याबद्दल एक असा हे आला की या माणसामुळे आपले जीव. त्याला मी म्हटलं भैया जरा, म्हटलं गाडी बाजू गेलेलो म्हटलं, कारण माझे हार्टबीट्सच वाढले होते भयंकर. म्हणजे म्हटलं गाडी जर आपली समोरासमोर डॅश बसली असती तर काय झालं असतं, ही कल्पना मी करत होतो. आणि मग नंतर मी असा विचार केला की माझंही लक्ष रोडवर होतं, मला नाही ती गाडी दिसली, त्याला कशी दिसली. मग मी त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. पाऊस कमी झालेला होता. तर मी त्याला विचारलं की आपको दिखा कैसे. तेव्हा तो जे वाक्य बोलला त्याच्यानंतर माझी जी काय परिस्थिती झाली ते सांगतो. त्याचं वाक्य असं होतं, वो आप मंदिर गए थे, वो गाड़ी में मैं बैठा था, म्हणलं मैं एसी लगा के सोया था, अब 1.5-2 घंटे आप वो मंदिर में गए थे ना, तब म्हणला मैं एसी लगा के सोया था तो कोई बूढ़ा आया, बहुत ऐसा बूढ़ा था, उसका पूरा स्किन ऐसा झुरिया, और वो बूढ़ा आके उसने मेरा कांच बंद था गाड़ी का और एसी चालू था, वो कांच बंद था फिर भी उसने मुंडी अंदर डाला और मुझे हाथ लगाया इधर और उठाया, मुझे बोला कि हाईवे पर ध्यान रखो, सामने से गाड़ी आने वाला है. ऐसे वो बोला और निकल गया. मैं सोचा कोई अल्लाह का फरिश्ता रहेगा, इसलिए वो मैं ध्यान में रखा था कि हाईवे पर ध्यान रखा के गाड़ी चला रहा था. और जैसी गाडी आहे वैसे बाजू लिया. तो जेव्हा हे मला सांगत होता ना, माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं आणि मला पहिलं देवरा बाबांच्या बद्दल भरत बाबांचे शब्द आठवले. मग भरत बाबा मला म्हणले, जे म्हणले होते, वो बहुत अच्छा हुआ तुम्हारी चप्पल काट दी, तुम्हारे ऊपर की बला देवरा बाबा ने निकाल दी. आणि माझ्या क्षणभर मनात आलं की जो बुढा त्याला जोडून आतमध्ये काचेत येऊन तिथे आत येऊन गेला, साक्षात देवरा बाबाच आले असतील आणि त्यांनी त्याला सांगितलं. हे माझ्या मनात त्या क्षणाला आलं. मी पहिल्या गाडीतनं खाली उतरलो आणि हायवेवरती साष्टांग नमस्कार घातला. मग माझा मित्र होता, तो पण माझ्यावर खाली उतरला आणि म्हणलं आत्ता आपण जे वाचलोय ते फक्त महाराजांच्यामुळे, देवरा बाबांच्यामुळे आज आपण वाचलोय. एक्सप्रेस हायवेवरती मी खाली उतरून रोडच्या बाजूला साष्टांग नमस्कार त्या पावसातल्या ओल्या पाण्यात घातला आणि मला कळलं की आपल्याला त्यांनी ते जे काही चित्राचे पैसे दिले नाहीत वगैरे जे मी समजत होतो ना, ती फक्त आपल्या अमूल्य जीवाची किंमत होती. अक्षरशः तो फील मी तिथे घेतला आणि महर्षी देवरा बाबांची मला ती पहिली चुणूक मिळाली. मग मी जसा पुण्यात आलो, मग पुण्यातल्या एका माझ्या मित्राकडनं मी अत्यंत श्रद्धेने देवराबांचं चरित्र मिळवलं, आधाशासारखं वाचून काढलं. आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महर्षी देवरा बाबा हे स्वामी महाराजांना समकालीन होते. 200-250 वयाचा अवतार, म्हणजे ते स्वामी महाराजांचं त्यांचं कुठेतरी 100% कनेक्शन झालेलं असणार. आणि मी ज्या श्रद्धाभावाने महाराजांचं चित्र केलं, ते तितक्या श्रद्धेने केलं की स्वामी महाराजांनी ते वेगळे नाहीत. महर्षी देवरा बाबांच्या बद्दल तुम्ही जर कुठे सगळ्यांना सांगायला हरकत नाही, आणि हे मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट आहे की हिंदू समाजाला, आपल्या सनातन धर्माला जर खरी जाग यायला पाहिजे असेल तर महर्षी देवरा बाबांसारख्या विभूतीचं दर्शन आज आपल्याला जरी झालं नाही तर यूट्यूबवरती त्यांचा 1 तासाचा इंटरव्ह्यू आहे. मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की अध्यात्मातल्या प्रवाहात असलेल्या लोकांनी अवतारी सत्पुरुष कसा असतो हे बघण्यासाठी तरी किमान महर्षी देवरा बाबांचा इंटरव्ह्यू बघावा. मला कुणावर काहीच हे करायचं नाही, पण मी जे सत्पुरुष, अवतारी सत्पुरुषांच्याबद्दल बोलतो त्या अवतारी सत्पुरुषांना तुम्ही कोण आहात त्याच्याबद्दल घेणं देणं नसतं आणि त्यांची स्पष्ट मतं असतात आणि ते परब्रह्मतत्वाशी 24 आवर कनेक्ट असतात, म्हणून ते उन्मनीमध्ये असतात. ह्या उन्मनी स्थितीतल्या अवतारी सत्पुरुषांबद्दल, देहधारी सत्पुरुष म्हणून प्रेमानंद स्वामी पराकुटीचे, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना त्यांचं, तर त्यांचं राहणं, वागणं, बोलणं, तुम्ही आणि जसे बोलतात तशी कृती, त्याच्यामुळे ते दिव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांना सरेंडर आहेत. ऑब्झर्व करून बघा. खरंय. वा,
दादा, सुरुवातीला जसं तुम्ही विविध गोष्टींबाबतीत सांगितलं, जसं लघुरुद्र असेल, विविध प्रकारच्या पूजा असतील, त्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे मानसपूजा. तर मानसपूजा म्हणजे काय आणि ती कशी केली जाते? मुळामध्ये मानस पूजा किंवा मानस हाच आपण शब्द वापरतो. ही सगळी भावसृष्टी म्हणजे आपल्याला कुठल्याही सद्गुरूची, कुठल्याही परमेश्वराची, देवतेची तुम्ही मनोभावे हा शब्द जेव्हा आपण करतो ना, मी एखाद्या गोष्टीचं मन तिथे आहे माझं आणि एखादी गोष्टीकडे माझं मनच नाही आहे आणि मी पूजा करतोय, मी जप करतोय आणि माझं मनच नाही आहे, मी पोथी वाचतोय, माझं लक्ष तिसरीकडे आहे, माझे विचार तिसरीकडे फिरत आहेत, तर ती पूजा असूच शकत नाही. जिथे तुमचं मन पण आहे त्यालाच आपण ते पूर्णत्वाला गेलं असं म्हणतो. बरोबर. मानस पूजा याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट तिथे नाही परंतु मी तिथे इमॅजिन करतोय. मी आज अक्कलकोटमध्ये गेलेलो नाही, आत्ता इथे बसलोय, पण मी डोळे मिटून समाधी मठ जर इमॅजिन केला आणि मी समाधी मठाला प्रदक्षिणा करतोय, गाभाऱ्यात दर्शन घेतलंय, हा जो मी फील घेतला तर तुम्हाला मिळतं की नाही? तुम्ही जेव्हा डोळे मिटता, एखादी गोष्ट जेव्हा आठवायची असते तेव्हा नकळत आपले डोळे मिटले जातात. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा अंतर्मुख होता, डोळे मिटता, तेव्हा तुम्हाला त्या अदृश्य जगातलं दृश्य तुम्हाला दिसायला लागतं. मानसपूजेमध्ये तसंच असतं की जेव्हा तुमचा भाव अत्यंत एकाग्र होतो, अत्यंत विलक्षणरित्या तुम्ही त्या देवतेशी कनेक्ट होता, अगदी तेव्हाच तुमची पूजा किंवा तुमची हाक त्या देवतेपर्यंत पोहोचते. आणि मानसपूजा याचा अर्थ असा असतो की एखाद्याला स्वामी महाराजांची कुठलीही आराध्य देवतेची, कुठली गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, सिद्धारूढ स्वामी आहेत, कलावती आई आहेत, रमण महर्षी आहेत, इतके सत्पुरुष आहेत, निमकोरली बाबा आहेत, तुम्हाला ज्यांना कुणाला तुम्ही मानता त्या आराध्याला जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा तुमच्या मनात भाव ते हे ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, तर तो मनी भाव जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे. तेवढाच जर असेल ना तर माझं वैयक्तिक मत असं की अध्यात्मामध्ये वय, तपश्चर्या, त्याचं अतिज्ञान हे काही मॅटर करत नाही. तुमचा शुद्ध समर्पित भाव जर असेल, शरणागत भाव असेल, 1,00,000% त्या अवतारी सत्पुरुषाची, परमेश्वराची कृपा तुमच्यावरती होते. हे पुराणातले दाखले. म्हणून मानस पूजा करताना सुद्धा तुम्ही एखाद्या स्तोत्र, मंत्र, उपासना किंवा त्या देवतेचं स्मरण करून एखादी गोष्ट जेव्हा त्याच्यासाठी म्हणता तेव्हा तुमचा भाव असा पाहिजे की मी हे त्याच्यासाठी करतोय, मी त्याला अर्पण करतोय, त्याला मग तुम्ही तिथे नका का करू, प्रत्यक्ष फिजिकली तुम्ही काही अर्पण नका करू, पण अर्पण केल्याचा भाव तुम्ही त्याच्यासाठी, समर्पित भाव तुम्ही त्याला द्या, तो रिटर्नमध्ये तुम्हाला देतो. तसं आपण कुठली गोष्ट अगदी एखाद्या देवतेसाठी मी प्रसाद करता, मी असं ऐकतो की स्वामी महाराजांना कडबोळी आवडते, भजी आवडतात आणि पुरणपोळी आवडते. माझं मत ऐकशील ते तुम्हाला करायचं तसं वाटलं की काय शिखरचा बोलतात, पण माझं मत असं आहे, सगळी लोक इतकी लबाड असतात की त्यांना जे आवडतं ना ते स्वामी महाराजांच्या नावाने खपवतात. कारण शेवटी तुम्हालाच खायचं असतं ना ते. पुरणपोळी आवडते म्हणून स्वामी महाराजांना आवडते, मला भजी आवडतात म्हणून भजी खायला आवडतात. हे सगळं एक प्रकारे काय झालं, हे आमिष झालं ना. मग त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ते काहीच खाणार नाहीये, पण म्हणायला काय जातं की स्वामींना भजी आवडतात, पुरणपोळी आवडतात, कुणी बघितलेत. तर लोक साधारणपणे असं करतात. ह्या अनुषंगाने मला अजून एक आत्ता पटकन आठवलेला अनुभव, नाव सांगत नाही, पण असे काय अनेक लोक माझ्याकडे येतात. तर असेच एक माझ्याकडे महाराज आले होते, म्हणजे तथाकथित महाराज आहेत ते. तर त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार, आणि त्याने सांगितलं ना स्वामींचा संचार होतो. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घरी ते आले. घरी आल्यानंतर आमच्या सौंना त्यांनी म्हणजे गप्पा वगैरे रंगल्या. मला माहीत होते, मला ते जे शिष्य म्हणले ना स्वामींचा संचार होतो वगैरे, मी थोडासा या गोष्टीला खूप घाबरतो. मला इतके याच्यातली लोक अशी बघायला मिळेल की मला पटकन विश्वासच बसत नाही. म्हणून मी ते सगळं बघत होतो. मग पाऊस पडत होता बाहेर, ते गाडीतनं आले सगळे आणि छान पावसाळी असं बाहेर धो पाऊस पडत होता. मग ते आत आल्यानंतर ते त्यांना संचार झाला, संचार अवस्था त्यांनी एकदम. आणि मग ते संचार आवाज आहेत ते ओरडले एकदम, वहिनी भजी करा. तर माझी बायको अशी बघायला लागली. माझी बायको, मी आत तिला म्हणलं, तर माझी बायको म्हणली वहिनी भजी करा. मग ती म्हणली म्हणजे स्वामी आलेत ना संचार, मग मला वहिनी का म्हणताय. तिला म्हणलं जाऊ दे ना, म्हणलं भजी खायची आहेत त्यांना, तू आपलं कर, अतिथी देवो भव, भजी करा, खायला घाला. त्यांचं ते आपल्याला माहिती ना अशा असतात. मग ही भजीची प्लेट घेऊन आली, पुन्हा भजी दिली आणि आम्ही दोघं इतके हसलो. अरे म्हणलं तुम्हाला स्वामींचा संचार झाला म्हणून तुम्ही सांगताय, हे वहिनी भजी करा. आणि हे मी अनुभवल्यानंतर सांगतोय की अशा पद्धतीचे संचार होतात, मी असे बघितलेत.
माझ्याकडे अशी अशी लोक मला हे काय काय अनुभव माझे असेल ना मी सांगू नयेत. मला याच्यात चेष्टा करायचा उद्देश नाही. अरे पण कमीत कमी एवढं तर भान ठेवा. आणि कशाला महाराजांचा संसार आणायचा? महाराज एवढे सोपे आहेत का? स्वतः सांगा भजी पाहिजे देतील. भजी पाहिजे सांगा, माझ्या बायकोनी चांगली खायला घातली असती. त्याच्यासाठी स्वामींना कशाला बोलवायचं मध्ये? हे माझं वैयक्तिक मत आहे. याच्यात मला त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. पण असं सगळीकडे अशाच प्रकारच्या गोष्टी चालतात. मी तुम्हाला असे खूप गोष्टी, पण मी इथे नाही सांगू शकत. कारण पॉडकास्टवरती सांगून त्याची चर्चा करून मला कुणाला त्याच्यातनं वैयक्तिक ते करायचं नाही. शिकायचंय काय की महाराजांसारखा अवतारी सत्पुरुष जो साक्षात पूर्ण अवतार आहे तो एवढा सोपा आहे का? आज मी 29-30 वर्ष स्वामींची एवढी व्यावसायिक चित्र काढली. तुम्ही मला जर आत्ता विचारलं महाराज तुम्हाला किती कळले, महाराजांच्या पायाच्या धुळीचा कण पण नाही कळला. आणि महाराजांना कळावं म्हणून जेवढा प्रयत्न मला ज्याला असं की महाराज कळले असं वाटतं ना, तेव्हा कळतं हा समुद्रातला असं कळलं वाटेपर्यंत अजून अरे बापरे अजून खूप खोल आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. किती पण जन्म घ्या महाराज असे इतके सहज नाहीत. 7 जन्म घेतले तरी महाराज करणार नाही. हे वैयक्तिक माझं मत आहे. ज्यांचं धारिष्ट आहे, जे म्हणतात स्वामींशी बोलतो, स्वामी माझ्याशी बोलतात, मला त्यांना एक साष्टांग नमस्कार माझ्याकडनं. कारण हे बघा ज्याच्या त्याचा तो हे आहे, अधिकारातला विषय असेल, कदाचित माझी कळण्याची पात्रता नाही. माझं मत असं आहे, महाराजांनी देह सोडला तेव्हा अवतारी सत्पुरुष कमी होते का? स्वामींनी ज्यांच्यावरती दिव्य कृपा केली असे कितीतरी दिव्य देहधारी अनेक सिद्धयोगी महात्मे होते, कितीतरी. एकाने सुद्धा स्वामी महाराजांच्या गाडीचा उत्तराधिकारी मीच स्वामी आहे, मीच स्वामींचा उत्तराधिकारी आहे, एकानेही उल्लेख केला नाही. बरोबर. मग आत्ताच्या 20-25 वर्षात अशी लाट कशी काय आली? खरंय. आता ती लाट हळूहळू डायव्हर्ट व्हायला लागली आहे शंकर महाराज आणि महाअवतार बाबाजींवर. पण तेही माझा विष्णू नाही. पण कसं आहे, कुठेतरी फटके पण बसतात. कारण हे सोपं नाही हो. म्हणजे असे दाखवतात की श्रीपाद वल्लभ नरसिंहस्वती स्वामी महाराजांना ते कोण बुवा महाराज त्यांचा खाली फोटो. मी बिलीव्ह नाही करू शकत. मी इतकी वर्ष महाराजांचं सेवा करतो, मला एवढं माहिती आहे महाराज अगम्य, अगाध, अशक्य आहेत. आपण जेव्हा त्यांच्या या अवताराबद्दल विचार करतो ना, तर इतकी दिव्य देहधारी विभूती तुम्हाला सहजगत्या आपल्यासारख्या गचाळ माणसांना, अतिशय वासनेने उथमलेल्या आपल्यासारख्या देहधारी लोकांना इतके सहज कसे तुमच्याशी बोलतील? आणि जर महाराज बोलतच असतील, समजा धरून चाला बोलत असेल, मग तुम्ही महाराजमय पाहिजेत, स्वामी स्वरूप पाहिजेत, मग तुम्हाला पैसे कशाला लागतात सगळ्यासाठी? खरंय. स्वामी महाराजांच्या अवतारात, गजानन महाराजांच्या अवतारात, साईबाबांच्या अवतारात, तुम्ही कुठलेही शंकर महाराज घ्या, चिले महाराज घ्या, यांच्या कुठल्याही अवतारामध्ये तुम्हाला पैसे ही गोष्ट सापडणार नाही. खरंय. हे घ्या त्याच्या बदल्यात पैसे द्या, कुठंच नाहीये. मग हे आताच्या काळात काय? आणि तरी तुम्ही जर त्याला अवतारी समजत असाल तर बाबा हा आमच्याच आत्ता तुम्ही लेटेस्ट ऐकलं मागच्या महिनाभरापूर्वी कोणतरी शंकर महाराज त्यांचे प्रवेश करतात काय कधी अवतारी. गंडवागंडवीचे प्रकार किती वाढलेत. 14 कोटी रुपयाला गंडा घातलाय. खरंय. मग ते बदनाम कोण होतं? शंकर महाराज. किंवा ही आध्यात्मिक संस्कृती बदनाम होते. पण त्याला गाढव आपण आहोत. आपल्यासारखी लोक त्याला बळी पडतात. आपल्यासारखी लोक ह्याच्यामध्ये वाहवत जातात. आणि मग या अशा बुवा महाराजांच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं करून घेतात. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं, हे मी मानतो. शेखर साने जरी पॉडकास्टवरती येऊन बोलत असेल, मला जर उद्या कोणी सत्पुरुष समजत असेल, तर मी स्वतः सांगतो मी सत्पुरुष नाही. अवतारी तर खूप लांब आहेत, पण सत्पुरुष सुद्धा नाही. कारण आम्ही स्वतः आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जगणारी काय म्हणूयात आपण अतिशय सामान्य माणसं आहोत. मग अतिसामान्यतेचा आव कशाला आणायचा, हे मला सांगायचंय. स्वामी महाराज कळण्यासाठी जन्मजन्म जातात. त्यांच्याबद्दल त्यांना गुरुनाम गुरु म्हणलेलं आहे. किंजवडेकर शास्त्रींच्या पुस्तकात सुद्धा महाराजांच्या अवताराबद्दल जे सांगितलं अगम्य आहेत. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आनंदनाथांनी महाराजांवरती 5,000 अभंग लिहिले. एकापेक्षा एक दिव्य अभंग आहेत. तुम्ही गुरुस्तवन वाचा, चरित्र स्तोत्र वाचा, त्यांचे अभंग वाचा, 65चा अभंग वाचा. तुम्हाला एवढंच सांगतो की इतका त्यांचा सरेंडर भाव आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी कुठेही स्वामी असल्याचं आव आणलेलं नाही किंवा मी महाराजांचा उत्तराधिकारी असल्याचं आव आणलेलं. ते सिद्धयोगी नव्हते असं नाहीये, साक्षात शिवस्वरूप होते असं साईबाबांनी सांगितलंय त्यांच्याबद्दल. इतका मोठा अवतारी विभूती असून सुद्धा जे संजीवन समाधीस्थ झाले, त्यांच्या चरित्रात सुद्धा कुठेही स्वतःकडे त्याचं 1% सुद्धा इतका नम्रपणा त्या सत्पुरुषांमध्ये आहे ना,
तुम्ही महाराजांनी देह सोडल्यापासूनच्या कुठल्याही अवतारी विभूतीमध्ये मला हे दाखवा. शंकर महाराजांचं चरित्र वाचा. शंकर महाराज काय साक्षात सिद्धयोगी होते. शंकर महाराजांनी सुद्धा माझ्या गुरुची सेवा करा सांगितले, माझ्या गुरुचं स्मरण करा सांगितले, माझं करा सांगितलं नाही. चिलेदेवांचं बघ, चिलेदेवांचा अवतार. अहो हा आत्ताच्या काळामध्ये अशा विभूती झाल्या आहेत, आपण काय शिकणार त्यांच्याकडनं? या विभूतीचं तुम्हाला या जन्मात जर एखादी विभूती जरी कळली ना, नीट ती त्या विभूतीला समजून घेता आलं ना, तर मनुष्य देहाचं सार्थक. मनुष्य देहाचं सार्थक होण्यासाठी एक अवतारी विभूतीचं आयुष्य समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं, बस. ह्याच्या पलीकडे काही लागत नाही. स्वामी चरित्र वाचताना तुम्ही महाराजांची बखर जर वाचली, बखरीमध्ये महाराज कळतात काय स्वरूप असेल. असं स्वरूप इतकं साधं आणि इतकं सहज उपलब्ध आहे का? नाही की कुणातही त्याने हे मी नक्की मानतो की दिव्य देहधारी सत्पुरुष हे देहाचं माध्यम करतात. जसं मगाशी तुला मी मगाशी सांगता एक गोष्ट मी राहिली माझ्याकडनं. गुरुतत्वाविषयी आपण जेव्हा बोलत होतो ना, तर गुरु हा सांभाळतो. मला एक आठवते 2011-12 सुमारामध्ये पृथ्वीवरती एक ग्रह येऊन आदळणार होता, अशी नासाला इन्फॉर्मेशन. कुठला तरी उपग्रह येऊन धडकणार होता आणि असं सांगत होते की तो पृथ्वीला धडकला की पृथ्वीला भेग पडेल आणि पृथ्वीचे 2 भाग होतील. आणि सगळे सायंटिस्ट आणि पृथ्वीवरची सगळी लोक विज्ञान युगातली लोक सगळी घाबरलेली होती. आणि मग अमेरिकेतले सायंटिस्ट त्याच्यावरती असं करत होते की त्या दिशेने येणाऱ्या उपग्रहावरती काहीतरी वेपन्स टाकायची आणि त्याला तिथेच ब्लास्ट करायचा आणि त्याला पृथ्वीकडे येऊ द्यायचं नाही. जसा तो पृथ्वीकडे यायला लागला, अत्यंत वेगाने पृथ्वीकडे वेगाने येत असताना अचानक त्याने दिशा बदलली आणि तो गुरुच्या दिशेकडे गेला. आणि गुरुग्रहाने त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्याला स्वतःकडे ओढून घेतलं. बर. आणि तो गुरुग्रहावरती जाऊन आदळला आणि गुरुग्रहाला काही एक थोडीफार इजा झाली आणि काहीतरी त्याला तिथे त्याचं काहीतरी नुकसान झालं असेल. थोडासा मी विचार असा करून बघितला की पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानाप्रमाणे मगाशी तुला मी सांगितलं की काही सत्पुरुष, देहदायी सत्पुरुष देह सोडताना आपल्या शिष्यावर आलेली संकट किंवा आजार किंवा काही ते आपल्या स्वतःवर घेतात आणि त्याला प्रारब्ध त्याचे भोग कमी करतात. तसं त्या गुरुग्रहाने पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानाप्रमाणे गुरुग्रहाने त्या पृथ्वीवर आलेलं संकट स्वतःवरती घेतलं. आता हा जर विषय तुला सांगण्याचा उद्देश होता की अशी गुरुची परंपरा असे की गुरु ते स्वतःवरती घेतो. तो गुरुग्रह म्हणजे गुरुच आहेत ना, त्या गुरुग्रहाने ते स्वतःवरती घेतलं. हे मुद्दाहून तेवढ्याकरता तुला मी सांगितलं. दादा, आता आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तर 1-2 असे आम्हाला अनुभव सांगा ना की जे तुमच्या कायम स्मरणात आहेत. असे खूप छान छान अनुभव आहेत, खूप आहेत. मग त्यातले अगदी 1-2 जे माझ्या अगदी कायमस्वरूपी स्मरणात राहणारे आणि काहीतरी आयुष्यभरासाठी मला देऊन गेलेले असे अनुभव म्हणजे साधारणपणे 13-14 वर्ष 12-13 वर्षापूर्वी मी एक साईबाबांचं पेंटिंग करायला घेतलं होतं. मोठं पेंटिंग होतं 8x4 आणि मी असं धाडस करायचं ठरवलं होतं की ते पेंटिंग 24 तासात संपवायचं. आणि म्हणून मी पहाटे 3:30ला पेंटिंग सुरू केलं. मोठं पेंटिंग होतं 8x4 आणि पहिला 12 तासाचा टप्पा पार पडला. पहाटे 3:30 ते दुपारी 3:30 पहिला 12 तास संपले आणि पुढच्या 12 तासाचा टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हा हात थोडासा दुखायला लागला आणि हाताची तिची जी शीर असते ती थोडीशी सुजायला लागली. आणि तसंच मी काम चालू ठेवलं आणि साधारणपणे 11-11:30 नंतर ना ती शीर अशी कंप्लीट इतकी तरारली आणि पुढे मला जाणवायला लागलं की आता जर मी काम केलं तर कदाचित मी पुढे काम नाही करू शकलो. म्हणून मी 11:30ला काम आहे तिथं थांबवलं. तोपर्यंत चित्र 70-80% झालेलं होतं. ओके. आणि हात असा कंप्लीट स्वेलिंग पकडला आणि मग मी ब्रश खाली ठेवला. म्हटलं जाऊ दे, बाबांची इच्छा दिसत नाही. चित्र थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा झोपेतनं उठलो तेव्हा हात डबल सुजला होता. आणि त्या दिवशीपासून मला हातात पेन्सिलच पकडता येणार आणि पेन्सिल ब्रश हातात पकडता येत नाही. त्यामुळे थोडासा मेंटली फ्रस्ट्रेट झालो, कारण आपला व्यवसाय, आपलं सगळं इन्कम त्याच्यावरती आहे, आपली कला त्याच्यात हातावर आहे ना, हात आपल्याला त्रास देतोय. 8-10 दिवस बघितलं ती सूजच उतरे ना. हा डॉक्टर तो डॉक्टर, जो काय सांगेल ते उपाय. आणि आपण अध्यात्मातल्या मार्गातले असल्यामुळे अनेक सत्पुरुष कोण काय जे सांगेल ते सगळे उपाय करायचं करत अक्षरशः माझी धावपळ चालू होती.
आणि मग त्यातल्या 4-5 डॉक्टरांपर्यंत मी त्यांच्या तिन्ही 4ही डॉक्टरांकडे मला एकच उपाय आला. ते म्हणजे तुमच्या हाताला कार्पल टनेल सिंड्रोम डिटेक्ट झालाय. कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे हा ज्यांचा रिस्कचा वापर जास्त असतो, असे जे व्यावसायिक असतात, पर्टिक्युलरली कॉम्प्युटरचं काम करणारे वगैरे, तर त्यांना, किंवा लॉंग टेनिस खेळणारे, तर रिस्क ज्यांचं जास्त यूज होतं तर त्यांना कार्पल टनेल सिंड्रोम डिटेक्ट होतो. आणि त्याच्यामुळे ती नस तुमची दुखावते आणि त्याच्यासाठी हाताच्या तळव्याला असा एक कट देऊन ऑपरेशन करतात. ती नस बाहेर काढतात, त्याच्या बाजूचा लेअर काढतात, ती पुन्हा जोडून टाकतात. बापरे. आणि असं ते हाताचं ऑपरेशन आहे. ते मला 4-5 जणांकडनं सेम प्रिडिक्शन आली, त्याच्याने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मी अतिशय घाबरलो की ऑपरेशन हाताचं, आपल्या आणि हाताचा माझा एकूण पॅटर्न कम्पॅरेटिव्हली खूप नाजूक आहे. माझी डेअरिंग होईना त्या हाताच्या ऑपरेशनाला. आणि मग मी त्या स्थितीमध्ये खूप असा जो सांगेल तो उपाय करत होतो, पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. आणि मग एक दिवशी दादाश्री नावाचे एक सत्पुरुष अमेरिकेतनं आले. त्यांचं नाव मोहन जाधव. हे अग्निहोत्र परंपरेमधले खूप मोठे सत्पुरुष, ज्यांचे गुरु अक्कलकोटचे गजानन महाराज होते. बरं. आणि ती मोठी विभूती पुण्यामध्ये आले होते. मग त्यांच्या व्याख्यानाला मी गेलो होतो आणि माझ्या हाताला मी असं क्रेप बँडेज लावलेलं होतं. मी त्यांना नमस्कार करायला खाली वाकल्या त्यांनी असं पाठीत माझ्या धपाटा मारला आणि मला म्हणले, काय रे शेखर, म्हणले कार्पल टनेल सिंड्रोम का? म्हणजे काही बोलायच्या आधीच ते मला म्हणले, कार्पल टनेल सिंड्रोम का? हो म्हटलं दादाश्री, म्हटलं ऑपरेशन करायला सांगितलं. मग ते म्हणले, अरे ऑपरेशन, आपल्याबरोबर स्वामी महाराज आहेत, म्हणले कशाला ऑपरेशन करायचं? तू एक काम कर, म्हणले उद्या सकाळी मुंबईला जा. मुंबईला म्हणले मलबार हिलला परशुराम स्थापित शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावरती एक रुद्राचा अभिषेक कर, म्हणले तुला मार्ग मिळेल, म्हणले काही काळजी करू नको. बरं, ते दादाश्री खूप अधिकारी सत्पुरुष असल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांच्याच एक शिष्या होत्या, सुवर्णाताई हिंगमेरे म्हणून, त्या बार्शीच्या एक ताई होत्या, आमची सगळी फॅमिली, आम्ही त्यांच्या तिकडे गेलो. मलबारीला जाऊन आम्ही त्या शिवलिंगाच्या तिथे दुधाचा अभिषेक केला. आणि अभिषेक केल्यानंतर आपल्याला काही खोड असतात, तसे मी तिथे एक अक्कलकोटच्या गजानन महाराजांची मूर्ती होती, त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती पण नव्हती. तर मी त्या मूर्तीचे तिथे डोकं टेकवताना त्यांना म्हणलं की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे, अशी काहीतरी एक मला प्रचिती द्या. खरं असं काही बोलायची गरज नव्हती, मी त्यांना काही ओळखत नव्हतं, गजानन महाराजांचं चरित्र वाचलं नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण तरी आपण एक आपल्या अंगीभूत सवयीप्रमाणे मी त्यांच्याबद्दल बोलून गेलो. आणि बोलून आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर माझा हात आहे त्या स्थितीत होता. आणि पुण्याला आल्यानंतरच्या बरोबर 1-2 दिवस मध्ये गेले. 2 दिवसांनी मला एक लंडनवरनं फोन आला. आणि सकाळी अर्ली मॉर्निंग मोबाईलवरती असा फोन दिसला. तर मला कुणाचा असेल, नंबरवरनं कळत होतं की हा आउट ऑफ इंडियाचा कुठला तरी नंबर आहे. म्हणजे उचलू का नको, पण असं वाटलं की जाऊ दे म्हणलं. पूर्वी त्यावेळेला त्या काळी एवढे काही असे फसवणारे कॉल वगैरे यायचे नाहीत. मग तो कॉल घेतला मी. तर घेतल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती माझ्याशी मराठीतनं तिकडनं बोलत होती. मी लंडनवरनं सुपेकर बोलतोय. खर्जातला आवाज, आणि आवाजावरनं कळत होतं की 85-90 वर्षाचे असावे. आणि ते म्हणले की तुम्ही शेखर साने का? तर म्हटलं हो. तर मी पहिल्यांदाच, त्या व्यक्तीचा कधी परिचय नव्हता. म्हणलं हो शेखर साने. म्हणजे तुमचा हात दुखतोय का? आता हात दुखतोय का म्हणल्यानंतर मला प्रश्न पडला की हा लंडनवरनं व्यक्ती बोलतोय, म्हातारा माणूस, आणि हात दुखतोय का हे लंडनमधल्या माणसाला कसं काय? म्हटलं हो, म्हटलं हात दुखतोय. म्हटलं पण तुम्हाला कोणी सांगितलं? तर ते म्हणले तुम्हाला काय करायचं? म्हणले तुमचा हात दुखतोय का? म्हटलं हो. मग मला म्हटलं काय करू? म्हणजे काय ते म्हणजे तुम्ही काहीच ठरवायचं नाही, म्हणले मी सांगतो तुम्हाला. उद्या म्हणजे तुमच्याकडे एक व्यक्ती, कोल्हापूरवरनं तुमच्याकडे एक व्यक्ती येईल, ती व्यक्ती तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाईल आणि ते सांगतील तसं करायचं आणि तुमचा हात बरा होईल. हे त्यांनी अगदी मला असं कॅज्युअली सांगून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर एक व्यक्ती त्यांनी पाठवलेली माझ्या ॲड्रेसवरती व्यक्ती कोल्हापूरवरनं आली आणि मला पिंपरीमधल्या एका ठिकाणी एका नाडीपट्टीच्या एक सेंटर होतं, अगस्ती नाडी सेंटर, तिथे घेऊन गेले. आणि तिथे माझ्याकडनं एक विशिष्ट प्रकारची पूजा त्यांनी करून घेतली. आणि पूजा झाल्यानंतर ते मला म्हणले की पूजा झाली, आता तुम्ही जा म्हणले. मी पुण्याला घरी परत आलो. संध्याकाळी ते सुभेकर काकांचा परत फोन आला. मला म्हणले तुझी पूजा झाली, मला कळलं, तुझा हात बरा झाला म्हणले. आता तू म्हणे ते बँडेज काढून फेकून दे म्हणले आणि उद्या सकाळपासून कामाला लाग. मी त्यांना म्हटलं काका 3 महिने म्हटलं माझ्या हातात ते बँडेज आहे आणि म्हटलं हाताला स्वेलिंग असल्यामुळे मी काही करू शकत नाही म्हणलं. ते म्हटले आता तू काळजी करायचं नाही, ती बँडेज काढायचं आणि उद्यापासून काम सुरू करायचं. आता मी थोडंसं टाळाटाळ केली, पण ते जेवढं अधिकाऱ्यांनी सांगत होते. बरं म्हटलं पण तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं माझा हाताला हे झालं आहे? ते म्हणले मी तुला सांगितलं ना, मला विचारायचं नाही म्हणले, मी सांगेन वेळ आल्यावर. आणि परत त्याने मला टाळलं.
दिवशी सकाळी मी बँडेज काढलं, हातात पेन्सिल घेतली आणि मला ब्रश पकडता यायला लागला, पेन्सिल पकडता यायला लागली. मी काम सुरू केलं टिल टुडे. म्हणजे आता त्या गोष्टीला 13-14 वर्ष झाली. माझं काम अव्याहतपणे आजही आत्ताही चालू आहे. क्या बात. आणि मग त्यावेळेला मी असं विचार केला की हे कोण सुपेकर आणि काय. मग त्यांचा मला रोज फोन यायला लागला. बरं, ती आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती होती. त्यांचं त्यावेळेला 93 वय होतं. आणि मग ते मला म्हणले की माझं आता 93 वय आहे. आणि ते मला इतकं आघात त्यांच्याकडे ज्ञान होतं. ते खूप बोलायचे आणि वृद्ध व्यक्ती होती. बोलायला लागले की एक 1.5 तास बोलायचे आणि मला कामाचं सतत चित्र चालू असायचे. त्यांचा फोन आला की मला भीती वाटायची, आता 1.5 तास गेला. मग मी त्यांचा फोन आला की स्वतः एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवला होता आणि त्याला असं होल पाडून स्पीकर फोनवरती लावायचा आणि तो टांगून ठेवली ती पिशवी. आणि मी जिथे काम करायचो ते बोलत राहायचे. मी माझं काम करता करता ते बोलतील त्याला हा करत आम्ही रिस्पॉन्स करायचो. 1.5 तास असा जायचा. पण ते कधी वायफळ बोलायचे नाही. त्यांच्याकडे खूप ज्ञान होतं. त्यामुळे मी पण ते सगळं आनंदाने ऐकायचो. मग एक दिवशी ते बोलता बोलता त्यांच्याकडे अनेक शिवलिंगांचा, खूप नर्मदेचा ते खूप उल्लेख करायचे. मग बोलता बोलता मी त्यांना विचारलं की तुम्हाला काका एवढ्या शिवलिंगांविषयी नॉलेज कसं काय म्हणलं. मग तेव्हा ते मला म्हणले की मी नर्मदेवर PhD केली. बापरे. नर्मदेवर PhD म्हटल्यानंतर मी अक्षरशः मला शॉक बसला. म्हटलं बापरे, म्हटलं हे फार साधी सुद्धा व्यक्तिमत्व नाही. मग ते मला म्हणले मी लंडनला मुलीकडे राहतो आणि इथे सुद्धा म्हणे माझ्याकडे 1800 शिवलिंग आहेत आणि त्यातलं म्हणे मला एक सुंदर शिवलिंग तुला द्यायचं आहे प्रसाद म्हणून. तर मी पुण्याला आलो एअरपोर्टला मुंबईच्या, तर मला घ्यायला येशील का म्हणले. आता म्हटलं 93 वर्षाची व्यक्ती आपल्याला फक्त शिवलिंग देण्यासाठी येते. म्हणून मग मी माझी गाडी घेऊन माझा एक मित्र होता, माझा भाऊ, आम्ही 3 जण त्यांना घ्यायला गेलो. आणि मग ते म्हणले मला एक तुझ्या भावाला पण शिवलिंग द्यायचं आहे, तुझा एक मुंबईचा मित्र आहे त्याला पण द्यायचं आहे. तर मी 3 शिवलिंग घेऊन येईन आणि तुला पुण्यामध्ये पूजा करून तुझ्याकडे ते तुला देऊन म्हणजे प्रसाद म्हणून. मग आम्ही त्यांना मुंबईला घ्यायला गेलो. माझ्यावर ते पुण्याला आले. त्यांनी प्रसाद म्हणून ते शिवलिंग मला दिलं. बरं, ते शिवलिंग साधारणपणे 8-9 इंचचं उंचीचं होतं. आणि मग ते अतिशय ते दिव्य शिवलिंग दिलं, माझ्या भावाला दिलं आणि माझ्या मित्राला दिलं. आणि मग मी त्यांना विचारलं, म्हणलं आता काका सांगा ना, म्हणलं आता मला हाताला त्रास झाला तुम्हाला कोणी सांगितलं. मग तेव्हा ते मला म्हणले अक्कलकोटचे गजानन महाराज माझे गुरु. आणि ध्यानामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की पुण्यात असा एक चित्रकार आहे, त्याच्या हाताला त्रास होतो, तू त्याचा हातासाठी त्याला हे कर. ह्याच्यात मला असं वाटलं की कुठला आपण चित्रकार शेखर साने, आपण काहीतरी कुठल्या तरी एका सत्पुरुषांच्या स्थानावरती जाऊन आपण डोकं टेकून म्हणतो की तुम्ही मला प्रचिती द्या की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे. आणि माझ्यावरती लक्ष आहे असं सांगताना त्या सत्पुरुषाबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि तो सत्पुरुष त्याच्या कुठल्या तरी एका लंडनमधल्या शिष्याला सांगतो आणि परमेश्वर आपल्यासाठी त्या रूपाने तिकडनं माणूस पाठवून आपल्याला त्या हातातनं बरं करतो. आणि जो हात माझा 3 महिने बँडेजमध्ये होता, मी अक्षरशः इतका घाबरलो होतो की आपल्याला हाताचं ऑपरेशन करायला लागेल, आपल्याला पुढं चित्र काढता येतील का नाही. अशा अवस्थेतनं मला महाराजांच्या कृपेने सही सलामत बाहेर निघालो. मग त्यात सुभेकर काकांच्यामुळे मला खूप आघात ज्ञान त्यांच्याकडनं मिळालं. आणि मग ते सुभेकर काका वयाच्या 98व्या वर्षी, आता एक 10-12 वर्षापूर्वी गेले, 8 वर्षापूर्वी. खूप मोठी व्यक्ती होती आणि हे अग्निहोत्र परिवारातले होते. ते दादाश्री जे सांगितले मोहन जाधव, ते पण आत्ता एक 3-4 वर्षाखाली गेले. ते पण फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते. माझ्या एका पूर्वी म्हणजे 12-15 वर्षापूर्वी नेरळच्या एका आश्रमामध्ये बाबा चिटणीस नावाचे एक सत्पुरुष होते स्वामी संप्रदायातले. ते त्याच्यानंतर बागलकर आजोबा म्हणून बागलांची राई वेंगुर्ल्याच्या जवळ आहे, तिथले गायत्रीचे मोठे उपासक असलेले एक सत्पुरुष ते. आणि हे आता सांगितले मोहन जाधव, दादाश्री, असे 3 मोठे सत्पुरुष नेरळच्या आश्रमात त्यांची भेट झाली होती. आणि तेव्हा या दादाश्री म्हणजे मोहन जाधव नावाचे जे होते, त्यांनी वेदांवरचं संपूर्ण व्याख्यान रात्री 10 ते पहाटे सूर्योदयापर्यंत त्यांनी आम्हाला एक व्याख्यान दिलं होतं. आणि अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये प्रचंड वाणीवरचं सामर्थ्य आणि वेदांवरचं अगाध ज्ञान. तेव्हा मला या विभूतीचं पाहिलं म्हणून त्यांच्याकडनं त्यांनी मला ते मलबार हिलचे पूजा करायला सांगितली आणि हा मार्ग सापडला. तर असे अलौकिकरित्या सत्पुरुषांच्या किंवा अवतारी मोठ्या मोठ्या विभूतींच्या माध्यमातून तुम्हाला असे मार्ग ओपन होतात. हा जसा एक अनुभव होता, तसा एक अनुभव साधारणपणे 2017-18च्या सुमाराचा असेल. 17-18 साली साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष झाली होती, तोच साधारण पिरियड. आणि आम्ही त्याला महात्मा सोसायटी म्हणून पुण्यामधली आहे, तिथे एका बंगल्यामध्ये मी माझा स्टुडिओ चालू केला होता. आणि त्या स्टुडिओमध्ये मी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष झाली त्यानिमित्ताने मोठी 100 पेंटिंग करायला घेतली होती. आणि ती 100 पेंटिंग चालू असताना मला एकाएकी
वाराणसीच्या कालभैरवाचं दर्शन घ्यायची तीव्र इच्छा व्हायला लागली. आणि असं वाटायला लागलं की आता सगळं काम बंद करावं आणि वाराणसीला जावं. आणि मी अशी ती इच्छा शेवटी माझ्या बायकोला बोलून दाखवली की आपण कालभैरवाच्या दर्शनाला काशीला जाऊन यायचं का, मला खूप इच्छा होती म्हणलं. तर ती मला म्हणली की मुलाची 12वीची परीक्षा आहे, तर आत्ता मी कुठे जायला नको, आता मी तरी येणार नाही, तुला जायचं तर जा. आता तुम्हाला जायचं तर जा म्हटल्यानंतर मी तिला म्हणलं आपण फ्लाईटने जाऊन परत येऊ. ती म्हणली मी येणार नाही, तुम्हाला जायचं तर जा. आणि मग त्यावेळेला एक अशी गंमत अशी झाली की त्याला माझ्या एका मित्राचा फोन आला. तो मुंबईवरनं कुठेतरी पुढे चालला होता, तो मुंबईवरनं आला होता पुण्याला आणि पुणे क्रॉस करत होता. तर मला म्हणलं की शेखर मी आता तुमच्या घराच्या अगदी जवळ आहे, चांदणी चौकात आहे, तर चक्कर मारू का तुझ्याकडे. मला म्हणले माझ्याबरोबर आत्ता एक माझे मित्र आहेत, मोठे मुंबईतले व्यावसायिक बिल्डर आहेत, तर त्यांना तुझ्याकडे घेऊन येतो, त्यांना जरा तुझं स्टुडिओ वगैरे दाखवतो. मग ते माझ्या घरी आले आणि मग आमचा छान तो स्टुडिओ इतका सुंदर होता बंगल्यातला. बाहेरच्या बाजूला आम्ही सिट आउट केलेलं होतं, आंब्याची झाडं होती तिथे छान. आणि मग त्या बाहेरच्या ह्याच्यात सिट आउटमध्ये आम्ही सगळे, तर ते आतमध्ये आले, त्यांनी सगळी चित्र बघितली आणि जास्तीत जास्त एक 10-15 मिनटं ते माझ्या घरामध्ये होते आणि सगळी चित्र बघितली. आम्ही मग बाहेर आले, बाहेरच्या बाजूला आम्ही बसलो. मग माझ्या मित्रांनी ओळख करून दिली की हे रामबाई, हे पुण्यातले मुंबईमधले मोठे व्यावसायिक बिल्डर आहेत. आणि मग त्यांच्याबद्दल ओळख करून देताना एवढंच सांगितलं की मोठी व्यक्ती आहे आणि ते दरवर्षी 1,00,000 लोकांना वैष्णोदेवीला आणि 1,00,000 लोकांना वाराणसीला त्यांच्या खर्चाने घेऊन जातात, त्यांना पाठवतात आणि ते त्यांचं पुण्यकर्म म्हणून त्याच्यासाठी ते करतात. आमची ओळख करून दिली. मग अशी ओळख करून दिली. मग बोलता बोलता मला म्हणले, मग ते मला एकदम पटकन म्हणले, शेखर भाई कभी वाराणसी गए थे की नहीं. तर हाँ म्हटलं बहुत बार जा चुका हूँ, लेकिन इस बार मतलब बहुत जाने की इच्छा हो रही है, लेकिन बहुत मन कर रहा है भैरव जी का दर्शन करना है, तर लेकिन नहीं जा पा रहा हूँ. तर मग तेवढं आमच्या चहा घेऊन बाहेर आल्या. मग ते एकदम तिला म्हणले की भाभीजी इनको वाराणसी लेके जाऊ क्या. मग ती म्हणली की हाँ म्हणे 3-4 दिन से बहुत काशी कर रहे, लेके जाओ म्हणले. तर अगदी अशी तिथल्या तिथे झालेली चर्चा, त्याला काय असं काही खूप सिरियस घेण्यासारखं नव्हतं. ते म्हणले, मग तिने चहा दिला, पण असे चहा पटकन प्यायले. चलो म्हणले वाराणसी जाएंगे आप. ठीक आहे म्हटलं जाएंगे. चहाचा कप ठेवला, मर्सिडीजमधनं आले होते, मर्सिडीज निघून गेली. आणि मग मी आपला विषय विसरून पण गेलो. संध्याकाळी मला एका मुंबईच्या ट्रॅव्हल कंपनीमधनं फोन आला की परसों सुबह 7-7:30 बजे का आपका मुंबई वाराणसी फ्लाईट आहे, प्लीज रीच इन टाईम. आणि मी विचारत पडलो की मुंबई वाराणसीचं फ्लाईट कोणी सांग, तिकीट कुणी हे केलं म्हटलं नाही, काहीच कळलं ना. तो फोन ठेवला. 10 मिनिटांनी ते सकाळी जे येऊन गेले होते रामबाई, तो त्यांचा फोन, भाई वो तुम्हारे दोस्त के साथ आया था, सुबह आया था, तो उसने आपका नंबर दिया था, तो आपका मुंबई का टिकट है मुंबई वाराणसी का, तो मैं आपके साथ आ रहा हूँ, तो हम जा रहे हैं उधर. म्हणजे ते नुसते बोलले नाही तर त्याने माझं डायरेक्ट तिकीटच केलं. आणि मग मुंबई एअरपोर्टला ते मला, मग दुसऱ्या दिवशी मी मुंबईत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लाईटला त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल केलं. मग ट्रॅव्हल करताना त्यांच्याशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं की हा माणूस खूपच आध्यात्मिक, खूप डाऊन टू अर्थ आणि खूप सात्विक होता. मग त्यांच्याशी बोलता बोलता अनेक संदर्भ, अनेक घटना, खूप अनुभव. मग बोलता बोलता असं काहीतरी मला त्यांच्या खांद्याला माझा असा एक हात लागला आणि त्या हाताला असं मला मेटलसारखं काहीतरी लागलं. तर मी म्हटलं रामबाई हे क्या आहे. मग त्यांनी माझा असा हाताचा तो बंडी घालायचा, असं बंडी वर केला. तिथे रिक्षाचा बेल्ट, रिक्षा असतो ना, तर रिक्षाचा बिल्ला लावलेला होता. आणि मी त्यांना म्हणलं हे क्या आहे म्हणलं. ते म्हणले ऑटो रिक्षा का बिल्ला आहे. ते म्हणजे मैं पहली बार जब मुंबई आया था तो मैं ऑटो रिक्षा वाला था. आज मेरा म्हणले 3,500 करोड का टर्नओव्हर आहे. बापरे. आणि तर मग मला ते एकदम खूप मोठे म्हणले ये बिल्ला मुझे जमीन पर रखता है इसलिए इतर पहना आहे. आणि मग मला इतकं छान वाटलं त्यांच्याबद्दल. आणि मग त्यांची माझी छान मैत्री झाली. मग आम्ही वाराणसी एअरपोर्टला उतरलो. तिथे आम्हाला इनोवा घ्यायला आली. एका कुठल्या तरी पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे ते कुठेतरी आम्हाला एका खास आमदार निवासला घेऊन गेले. राहायची खायची छान व्यवस्था सगळी. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला गेल्या खायला घातलं आणि मला म्हणले ये ड्रायव्हर और ये इनोवा, अब ये जाके किधर वाराणसी घूमना है, काल भैरवनाथ जी का जिधर दर्शन करना है, बाबा जी का करना है, करके आओ म्हणले. खाली एक याद रखो म्हणले 10 बजे तक म्हणले वापस आ जाना, क्योंकि सुबह 5-5:30 बजे आपने को चित्रकूट निकलना है. तर आता तिथं त्यांच्या ताब्यात असल्यामुळे मी म्हटलं आता ठीक आहे, आपल्याला त्यांनी हे दिली. मग मी वाराणसीला ती इनोवा घेऊन आम्ही काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी मी त्या ड्रायव्हरला घेऊन गेलो. आणि माझं मेन
कालभैरवनाथांचं दर्शन हेच माझं मुख्य त्या दिवशीचं टार्गेट होतं. मग मी जवळपास 6-7 तास त्याच मंदिरामध्ये तिथं मला जे काय करायचं ते सगळं मी तिथे केलं आणि खूप असा आनंदित होतो की भैरवनाथांनी आपल्याला डायरेक्ट इथे बोलून घेतलं. खरी गंमत त्याच्या पुढे होती. मग तिथून मी पहाटे 5 वाजता निघायचं होतं म्हणून परत आमदार निवासला पोहोचलो आणि मग पहाटे 5 वाजता रामबाई म्हणले की आपल्याला सुबह निकलणे काय. आम्ही 5:30 वाजता बाहेर पडलो आणि त्याला प्रयागराजचं कुंभमेळा हे चालू होतं. म्हणजे त्यांचं त्याला त्या गंगेच्या तीरावरती सगळं त्यांचे तंबू बांधणं वगैरे ते सगळं चाललेलं होतं आणि ते प्रचंड असं मोठं म्हणजे ते जे नजरेला जे दिसत होतं ते सगळं इतकं ह्यूज होतं. तो पूर्ण नदीचा ब्रिज चित्रकूटकडे जाताना पास करेपर्यंत फक्त आम्ही तंबूच बघत होतो. आणि मग ते सांगत होते की इथे 1-1.5 कोटी लोक त्या अशा याच्यासाठी येतात कुंभासाठी. आम्ही चित्रकूटला पोचलो. तोपर्यंत चित्रकूट हे नाव मी रामायणामध्ये वगैरे ते पुराणातल्या कथांमध्ये वाचलं होतं आणि आम्ही चित्रकूटला पोचलो. तर चित्रकूटला पोचत असताना अनेक साधू त्या रस्त्यावरती खूप भगवे वस्त्रधारे अनेक साधू दिसत होते. ते साधू बघत बघत आम्ही पुढे गेलो. एका ठिकाणी काय झालं, एका मोठा पंडोल घातलेला बघितला आणि तो अतिप्रचंड विशाल पंडोल होता आणि तिथे साधारण 2,500 साधू त्या पंडोलमध्ये होते आणि ते सगळे जटाधारी, दाढी वाढवलेले, सगळे मोस्टली सगळे वैष्णव होते. आणि हे सगळे असे असंख्य साधू तिथे होते ना. मग त्या पंडोलमध्ये मला ते रामबाई घेऊन गेले आणि मग तिथे ते प्रत्येक असे ते साधूंचे जथे असतात त्यांचे एक मोठे मोठे त्यांचे जे म्हणजे महाराज असतात अधिकारी सत्पुरुष ते सगळे त्यांची 5 सिंहासनं होती आणि त्या सिंहासनांवरती 5 मोठे मोठे सत्पुरुष बसलेले होते. मग तिथे प्रत्येकाला ते रामबाई मला घेऊन तिथे प्रत्येकाचे ते दर्शन करायचे, मला प्रत्येकाला सांगायचे, ओळख करून द्यायचे. मग ते नमस्कार करायचे, मी पण सगळ्यांना नमस्कार करत गेलो. मग शेवटी एक मोठं सिंहासन होतं, तिथे एक जटाधारी मोठे साधू बसलेले होते. मग त्यांच्या तिथे घेऊन गेले. मग ते रामबाई म्हणले की ये पुन्हा से ब्राह्मण पकड के लाया हूं, इनके आज से म्हणले आज की पूर्णावती करेंगे. तर तोपर्यंत मला विषयच काढला नव्हता का इथे. मग मी रामबाईने विचारलं कसली काय येते म्हणलं, हे साधू इथं कशासाठी जमलेत. मग तेव्हा त्याने सांगितलं की हे 2,500 साधू इथे आता आहेत आणि या सगळ्यांनी मिळून 1.25 कोटी रामरक्षेचं अनुष्ठान केलंय. बापरे. आणि 1.25 कोटी रामरक्षेचं अनुष्ठान आणि त्याची आज पूर्णावती आहे म्हणून आज म्हणले आपण चित्रकूटला आलो. बर. मग ते म्हणले वो चित्र जो पूर्णावती आहे वो आपके हाथ से करनी है, इसलिए हम इधर आए. आणि मी चकित झालो की बरं मी एवढी कधी रामरक्षा माझ्या लहानपणी आजोबांच्यामुळे आम्ही ती म्हणायचो घरात, पण रामरक्षा मी काही इतकी पण केली नव्हती की मला 1.25 कोटी रामरक्षेच्या पूर्णावतीचं फल मिळावं. आणि तिथे एवढे मोठे दिसत होते, तिथले जे वैष्णव साधू दिसत होते ते अधिकारी एकापेक्षा मोठे मोठे सत्पुरुष दिसत होते चेहऱ्यावरून, अतिशय तेजोपुंज. ते स्वतः बसलेले 5 सिंहासनाधीश जेवढे मोठे अधिकारी सत्पुरुष दिसत होते. तो म्हणलं ह्याच्यात आपली निवड का व्हावी. आणि तो जवळपास अख्खा 3-4 तासाचा सगळा स्वाहाकाराचा व्हिडिओ होता, तो तिथे माझ्या हातनं झाला आणि पूर्णावती झाली. आणि त्याच्यानंतर मला कळलं की मला कालभैरवनाथांची ओढ लागली होती वाराणसीची आणि तिथे मात्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या रामरक्षेची 1.25 कोटी पारण्याची पूर्णावती माझ्या हातनं व्हावी. हा एक विलक्षण योग त्याला मला अनुभवायला मिळाला. आणि अगदी असाच राजसूय यज्ञ नावाचा एक यज्ञ बार्शीला झाला होता. बर. आणि हे जे मगाशी दादाश्री सांगितलं मोहन जाधव, तर त्या राजसूय यज्ञ 2 वर्ष चालला होता. त्या राजसूय यज्ञाची पूर्णावतीसाठी मला दादाश्री म्हणले होते की मी पूर्णावतीसाठी चाललोय, तू माझ्याबरोबर चल म्हणले. आणि तिथे गेल्यानंतर राजसूय यज्ञाची पण पूर्णावती माझ्या हातनं झाली. क्या बात. आणि ती सुद्धा म्हणजे अकल्पित, म्हणजे राजसूय यज्ञाचा आपला काहीच संबंध नाही. तर तिथे सुद्धा पूर्णावतीला जे 5 ब्राह्मण त्याने तिथे गेले त्याच्यामध्ये मला पूर्णावतीसाठी बसवलं होतं. बर. आणि मग नंतर कालांतरी कधी कधी असं बोलताना 5-7 महिने 8 महिने गेले त्याला माझ्या धाकट्यावर आम्ही बोलत होतो. तर धाकट्यावर बोलताना असं कळलं की तो यज्ञ जेव्हा 2 वर्षापूर्वी सुरू झाला त्या यज्ञाची त्याचा जो संकल्प असतो तो माझ्या धाकट्या भावाने सोडला होता. आता हे पण मला नंतर चकित करणारी घटना की आमच्या एकाच घरामध्ये एकाने संकल्प केला आणि मी पूर्णावती केली. तर तोही आम्हाला अकल्पित मिळालेला प्रसाद स्वरूपामध्ये अनुभव होता. तर हे असे अनुभव जेव्हा येतात ना तेव्हा तुमची आपल्या अध्यात्मामध्ये किंवा आपल्या सद्गुरूंवरची श्रद्धा किंवा आपल्या सनातन धर्मावरची श्रद्धा इतकी द्विगुणित होते आणि कळतं की कुठली तरी शक्ती आपल्या पाठीशी आहे, आपल्याकडनं काहीतरी कार्य करून घेते. आणि मग ते विलक्षण अनुभव तुम्हाला तुमची स्वतःची एक वैचारिक पातळी वाढवायला, तुम्हाला जमिनीवरती ठेवायला, तुमच्यातलं नम्रता किंवा तुमच्यामधल्या कुठल्याही अवगुणांना बाहेर येऊ न देता
सद्गुणाच्या मार्गाने तुम्ही कुठे सद्गुरूच्या प्राप्तीसाठी तुम्ही जे जे काय कराल किंवा तुमच्याकडनं जे कार्य होतंय त्याच्यासाठी तुमचं कार्याची हे सुरू होते. हा मला त्याच्यातनं पहिल्यांदा अनुभव आला. बर. म्हणजे असं वाराणसीचा एक मोठा विलक्षण अनुभव मिळाला, हा सुभेकर काकांचा मिळाला. तसंच एकदा माझं साधारणपणे 2012 का 14 साली माझं बोरिवलीमध्ये एक एक्झिबिशन झालं होतं. मी मोठं एक्झिबिशन तिथल्या प्रबोधनकार ठाकरेमध्ये मोठं एक्झिबिशन केलं. 7 दिवसाचं एक्झिबिशन होतं दिवाळीमध्ये. बर. आणि त्यात एक्झिबिशनच्या जस्ट आधी मला मुंबईतल्याच एका बाभई नाक्याच्या मठासाठी एक स्वामींचं चित्र करायचा मला हे मिळालं होतं. आणि ती त्यांना मी डेट दिली होती आणि ती नेमकी माझ्या एक्झिबिशनच्या 2 दिवसांनी डेट होती. बर. आणि मुंबईतल्या 7 दिवसाचं एक्झिबिशन तेव्हा मला ते चित्र एका टप्प्यात होतं पण मला ते पूर्ण झालं नाही. तसंच मग मला मुंबईत एक्झिबिशनसाठी यायला लागलं. आणि पुण्याला जेव्हा परत आलो तर पुण्याला आलो त्याच दिवशी मला आदल्या दिवशी मला नागिन डिटेक्ट झाली. बर. आता ते बहुतेक 7 दिवस एक्झिबिशनमध्ये प्रचंड जागरण हे सगळं झाल्यानंतर शहरात उष्णता सगळी भडकली होती. मला एकदम ती नागिन जी होते ती नागिन मला झाली डोक्यावरती आणि ती डोक्यातनं माझ्या उजव्या डोळ्यामध्ये उतरली. आणि इतकी ती पेनफुल, म्हणजे ज्यांना नागिण होते ते कॉमन असते तो हे, पण नागिणीमध्ये वेदना खूप होतात. आणि ती माझी डोक्यात अशी मस्तकावर आली नागिण, अशी कांचिलावरनं डायरेक्ट डोळ्यात उतरली. आणि डोळ्यात उतरल्यानंतर आपल्या डोळ्यात कोणीतरी खिळे खूप असतंय अशा वेदना त्याच्यातनं व्हायला लागल्या. आणि ते सहन होत नव्हतं, इतक्या वेदना त्याच्यात होत होत्या आणि काही सुचत नव्हतं. आणि मग मी त्याला असा अगदी काय म्हणतात त्याला पॅनिक झालो होतो. तर काहीतरी पेनकिलर घ्यायला म्हणून मी एका मेडिकलच्या दुकानात गेलो. आणि माझा एक 20-25 वर्ष जुना मित्र मला तिथे अचानक भेटला. आणि म्हणलं इथे कुठं? तो मला म्हणलं मी माझ्या इथे सासूरवाडी आहे माझी. मला म्हटलं तू काय डोळ्याला हात लावून बसला एवढा? अरे म्हटलं काय नाही, म्हटलं नागिण झाली आणि नागिण डोळ्यात उतरली. ती म्हटलं भयंकर वेदना होत आहेत. मग तो मला म्हणला नागिण झाली? अरे म्हटलं तू आता म्हणे एक काम कर, हे औषध विषयीतलं म्हणले आत्ता काही घेऊ नको म्हटला, तू पटकन एक काम कर म्हटलं, आत्ता रिक्षा कर म्हटला. म्हणले तिकडे सहकारनगर पर्वतीच्या पायथ्याला म्हणले तिथे एक गवडी आहे म्हणे, तर तो म्हणे नागिणीवरती मंत्र टाकतात. ते म्हणले 1-2 दिवसात नागिण उतरते. तर मला असं वाटलं की हा देवासारखा इथं धावून आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं की जेव्हा नागिण एक्स्ट्रीम लेवलला होती आणि 2 दिवसांनी मठाचं ओपनिंग होतं आणि महाराजांच्या पेंटिंगमधले डोळेच करायचे राहिले होते. आणि मी म्हटलं आता डोळ्यात नागिण उतरली, ह्यांचे डोळे कसे काढू? तर मग महाराजांना फक्त प्रार्थना केली की म्हटलं महाराज अशी पण परीक्षा घेऊ नका, तुमच्याच मठाचं ओपनिंग 2 दिवसांनी करायचं आहे आणि 2 दिवसांनी करायचं असेल तर माझ्या डोळ्यात आजच्या अशी पेन आहेत की मी डोळे उघडूच शकत नाही. आता तुम्ही काहीतरी करा. आणि म्हटलं मला यातनं बाहेर काढा. आणि बरोबर मेडिकलच्या दुकानात तो मित्र भेटावा, त्याने मला त्या नागिणीच्या वरती औषध देण्या गवळ्याकडे पाठवलं. आणि तिथे गेल्यानंतर त्या गवळ्याने काहीतरी कसं फक्त पुटपुटून एक काहीतरी मंत्र म्हटला पुटपुटत आणि माझ्या डोळ्यावरती फक्त 3 फुंकर मारल्या. आणि मला म्हणले आता ते औषध बिषध काही घेऊ नका म्हणले, उद्या सकाळी परत एकदा म्हणले मंत्र टाकून गेला, 3 दिवस या म्हणले तुम्हाला काही होणार नाही. पहिल्या दिवशी त्यांनी मंत्र टाकला असेल त्याच रात्री मला माझ्या वेदना कमी झाल्या. दुसऱ्या दिवशी मंत्र टाकला तर ते जी काय ग्रोथ होती थांबली तिथल्या तिथे. आणि त्या थांबल्या त्याच दिवशी दुपारी मी अक्षरशः पुढच्या 15 मिनिटांमध्ये डोळे केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चित्र मुंबईला डायरेक्ट बोरिवलीकडे प्रस्थान झालं. असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की आपल्या प्रत्येक कृतीवर घटनेवर महाराजांचं बारीक लक्ष असतं. त्यांना एखादी सेवा आपल्याकडनं हवी असेल तर ते त्यातनं तेच मार्ग देतात. म्हणजे आपलं एखादं संकट किंवा प्रारब्ध आपल्या प्रारब्धाने किंवा आपल्या चुकीच्या कर्मामुळे आपल्याला संकट आलं असेल, काहीतरी आपल्याबद्दल वाईट, तर त्याची काळजी सुद्धा सद्गुरूलाच असते. फक्त तुमचा भाव असावा की तुम्ही पूर्ण सरेंडर व्हावं आणि त्या समर्पिततेमध्ये महाराजांना प्रार्थना केली की ते तुमची किती काळजी घेतात. आणि हे मी अनुभव 1-2दा नाही, शेकडो वेळेला अनेक माझ्या प्रसंगात मला अनुभवलेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं की खूप अनुभव सांगून पण आपल्याला उगीच असा अहंकार येतो कधी कधी की तो येऊ नये. पण ह्या सगळ्याचा एक शेवटची अशी बॉटम लाईन एवढीच आहे की हे सगळा जो प्रवास आहे ना, तर हा सगळ्या स्वामी महाराजांच्या इच्छेने होतोय. आणि आता म्हणजे माझा आता जो प्रवास सुरू झाला आहे, नवीन स्टुडिओमध्ये स्वतःच्या स्टुडिओमध्ये जातोय. माझा मुलगा IT सेक्टरमध्ये इतके वर्ष काम करत होता. त्याचं काम मी लहानपणापासून बघायचो, खूप सुंदर काम होतं. पण तरी कधी त्यांनी ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या नाहीत किंवा त्या रिलेटेड कधी तो काम करत नव्हता. पण IT कंपनीमध्ये UI UX डिझायनरचं काम करत असताना एकदम त्याने IT कंपनीतनं
माझ्या कामात एंट्री केली. बर. आणि मी त्याला फक्त म्हणत होतो की तुझं काम एवढं सुंदर आहे, तू का नाही करत आपली चित्र, आपल्याकडे एवढं महाराजांचं काम, ह्या कामाला जे जी पवित्रता आहे, या कामाला एक असं एक आपल्याला ब्लेसिंग्स आहेत मोठे, बाहेरचे हे IT कंपनीतलं, तर त्यालाच पटलं, त्यांनी स्वतःहून डायरेक्ट रिझाईन करून मला तो जॉईन झाला. बर. आणि आश्चर्याचा भाग म्हणजे की जी माझ्याबरोबरचे असिस्टंट 12-15 वर्ष माझ्यावर काम करून जिथपर्यंत शिकलेत, तेवढं काम त्याने पहिल्या 1.5-2 महिन्यातच पिकअप केलं. आणि आत्ता तो म्हणजे जे महाराजांचं चित्र किंवा फर्स्ट जे काम करतो ते, म्हणजे मी वर्ष 10-12 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर जेवढ्या स्वामींचा चेहरा जसा करत होतो ना, तो त्यांनी पहिल्या 2 महिन्यात केलाय. बर. त्यामुळे असं मी महाराजांचे हे समजतो की कदाचित माझ्या पुढच्या कामाचं कंटिन्युएशन शौनकच्या माध्यमातून पुढे होईल. कारण त्याचा पण आता बघतो तर त्याची स्वामी महाराजांवरती निस्सीम श्रद्धा आहे. तो माझ्यापेक्षा खूप जास्त सात्विक आहे. मी सात्विक डेफिनेटली नक्की नाही, तो माझ्यापेक्षा, पण त्याच्यात ते गुण आहेत सगळे की जे महाराजांचं कार्य करण्यासाठी रिक्वायर्ड असतात, ते त्याच्यामध्ये सगळे आपोआप आहेत. आणि अनेक माझ्याकडे आलेल्या अनेक सत्पुरुषांचे त्याला आशीर्वाद आहेत. तर कदाचित ते काम माझ्यापेक्षा जास्त जोमाने तो करेल नक्की. आणि आता काय सांगू, महाराजांचं कार्य ज्या वेगाने चालू आहे ते आता चालू आहे, त्याच्यातनं आता अजून वाढत जाईल. वा. आणि ती लेगसी अशी चालू राहणार आहे, कारण की दादांच्या मागे तुम्ही जे पेंटिंग बघत असाल तर त्याचा जो चेहरा आहे तो शौनकनी केलाय. सो त्यामुळे ते म्हणतात ना की ती लेगसी अशीच अविरत चालू राहणार आहे. सो येस दादा, थँक्यू सो मच. आपण एवढा सुंदर वेळ घालवला आणि तुम्ही एवढे सुंदर अनुभव सांगितलेत. आणि मी नेहमी म्हणतो असं प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही दादांना फोन करून पेंटिंग रिलेटेड विचारताच, बट आपण यावेळी आता प्रत्येक वेळी प्रत्येकाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नंबर शोधणं खूप अवघड पडतं. त्यामुळे आम्ही इथे नंबर फ्लॅश करतोय. यापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला चित्र हवं असेल तर चित्र, किंवा तुम्हाला प्रिंट हवी असेल तर प्रिंट पण तुम्ही ऑर्डर करू शकता. सो दादा, थँक्यू सो मच. तुम्ही आलात एवढा, आपण खूप काय म्हणतात घाईघाईत केलं होतं डिसाईड की आपल्याला पॉडकास्ट करायचं आहे, बट स्टील तुम्ही तेवढा वेळ काढलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता आता जसं तुम्ही सुरुवात एका स्तोत्राने केली होती, मी रिक्वेस्ट करेन की शेवट पण एका स्तोत्राने व्हावं. सोहम, पहिले तुझे खूप आभार मानतो की तुझ्यामुळे आज खूप लोकांना, खूप चांगल्या लोकांना तू या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर आणतोयस. आणि आपल्या सगळ्या आध्यात्मिक सनातन धर्माच्या किंवा या प्रवाहातल्या अनेक लोकांना, अनेक सत्पुरुषांच्या, सद्गृहस्थांच्या, अनेक अनुभवी लोकांच्या किंवा आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांच्या माध्यमातून तू लोकांपर्यंत येतोयस. आणि त्याच्यामुळे खूप लोकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला, घर बसल्या बघायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत. तुझं याच्यात कॉस्मोस्टार मीडियाचं आणि तुझं स्वतःचं मी खूप याच्यात मनापासून तुझं कौतुक करतो. थँक्यू. आणि मी नक्की सांगेन की तुला याच्यात खूप मोठं यश पुढे मिळो. येस. महाराजांचं कार्य करत असतात. आणि तू मला इथे खूप प्रेमाने बोलवलं. पॉडकास्टमध्ये कधी चुकीचं बोललं जातं, कधी आपले काय इमोशन्स असतात, कधी खूप साठवून आलेली मतं असतात, कधी चुकीचं बोललं जातं. याच्यात कुठे कुणालाही दुखवायचा असंही नसतो. अध्यात्माचा प्रवास हा सात्विकतेनेच व्हावा. असूया, जेलसी किंवा या कुणाच्याही बाबतीत आपल्या कुणाच्याबद्दल वाईटपणा न राहता आपला पुढचा प्रवास व्हावा. आणि सगळ्यांच्या बद्दल आपलं चांगलं मत असावं आणि कधीच वैरभावना नसावी, हा त्याचा मी स्वतः मानणारा आहे. आणि महाराजांचं काम करायला त्यांनी खूप जोर येतो, खूप वेगळ्या पद्धतीचं काम होत राहतं. तुझंही काम असंच छान वाढू देत. थँक्यू. आणि महाराजांची स्तोत्रांनी करावी. अरे सगळी इतकी सुंदर स्तोत्र आहेत, मोह आवरत नाही, तरी सुद्धा मी गुरुस्तव स्तोत्र महाराजांचं म्हणतो. हो, कारण हे स्वामींना अत्यंत प्रिय असलेलं स्तोत्र आहे. काही ठिकाणी उल्लेख आहेत शंकर महाराजांचं सुद्धा अत्यंत प्रिय स्तोत्र आहे. या दिव्य स्तोत्राच्या अनेक अनुभूती आहेत की ज्या अनुभूती ज्याच्या त्यांनी घ्याव्यात. आणि ज्याच्या त्यांनी घ्याव्यात म्हणण्यापेक्षा साक्षात स्वामी महाराजांकडनं प्रसाद रूपामध्ये आनंदनाथांना मुखातनं आत्मलिंग पादुका मिळाल्या. आणि त्यांच्या मुखातनं जे दिव्य शब्द प्रकट झालेत, म्हणजे स्वामी परिवारातले अनेक लोक विचारत असतात की आम्ही उपासना काय करू, काय करायला पाहिजे. तर नामस्मरण हा तर मुख्य भाग आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तर स्वतः स्वामी सूत महाराजांनी सांगितला.
मंत्र हा तर आपला तो नामस्मरणाचा भाग आहे. आणि ही स्वामी समर्थ मुद्रा ही स्वतः स्वामी महाराजांनी ती नाममुद्रा बाळप्पा महाराजांना सुद्धा त्यांच्या हातात घातली होती. आणि बाळप्पा महाराजांनी सुद्धा याच नामस्मरणाचा त्यांनी उल्लेख अनेक ठिकाणी केला आहे. पण आनंदनाथ महाराज हे स्वामींच्या अत्यंत जवळच्या शिष्यांमधले एक आणि संजीवन समाधीस्थ असलेले एकमेव शिष्य आहेत. आणि आत्मलिंग पादुका मिळाल्यानंतर त्यांनी महाराजांच्या वरती केलेल्या 5,000 अभंग रचना आणि अत्यंत दिव्य कार्य साईबाबांना प्रकाशात आणण्याची लीला सुद्धा आनंदनाथांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणजे साईबाबांच्या भक्तांना गुरु त्यांची जी साई लीलामृत पोथी जी आहे तर साई सच्चरित्रातल्या 4थ्या अध्यायामध्ये आनंदनाथांच्या बद्दल उल्लेख आहे. आणि हे संजीवन समाधीस्थ योगी वेंगुर्ल्यामध्ये 1903 साली समाधीस्थ झाले. आणि ह्यांच्या अनेक दिव्य रचना अत्यंत अभ्यासपूर्ण रचना स्वामी भक्तांच्याकडे याव्यात आणि स्वामी भक्तांनी किमान त्यांचं गुरुस्तवन चरित्र स्तोत्र हे नित्य उपासनेमध्ये घ्यावं. ह्याच्यासाठी मी माझ्या संपर्कात आलेले जे कोण स्वामींच्या निमित्ताने जे आपल्याकडे येतात त्या प्रत्येकाला मी त्याच्याबद्दल सांगत असतो. पण आज मी त्यांना एवढं सांगेन की किमान गुरुस्तवन नित्य उपासनेत यावं, किमान गुरुवारच्या उपासनेमध्ये चरित्र स्तोत्र यावं. कारण ही दोन्ही स्तोत्र इतकी विलक्षण आहेत की त्या 2 स्तोत्रांच्या माध्यमातून स्वामींच्या जवळ अत्यंत त्वरेने पोचता येतात. म्हणून मी फक्त गुरुस्तवन स्तोत्र म्हणतो आणि इथं आपण विराम घेऊयात. ओम नमो जी श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तव पदी ठेवुनी माथा स्तवितो ताता तुझ लागी. तू नित्य निरंजन तुझ म्हणती निर्गुण तूच जगाचे कारण अहम भावे प्रकटलासी. तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया. परिया घटित तुझी माया संशय भया निवारित. मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु. सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी. ऐसा तू देवाधिदेव हे विश्व तुझेची लाघव. इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले. ऐसा तू वा परंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू. चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले. ऐशा तुझ प्रती स्तवावयाल्प माझी मती. तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी. तरी देवामती दान देणे तुझची कारण. जरी करणे समाधान तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले. आहाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा. सत्य निराकार निरंजना भक्ता कारणे प्रकटलासी. रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर. कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले. कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहास्य मूर्ती. भ्रुकुटी पाहता मनोवेदती भक्त भाविकांचे. भोवयांचा आकारू जेथे भुले धनुर्धरू. ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रयी. सरळ दंड जानू प्रमाण अजानुबाहू करजाण. जो भक्ता वरदपूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश. ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरु. मजदाऊनी ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी. ऐशा तुझ स्तौनी मौन्य पावले सहस्त्रफणी. वेदश्वान होऊनी सदा द्वारी तिष्ठती. तेथे मी लढिवाळ खरे जाणीजे तुझे बाळ. म्हणवोनी पूर्वी माझी आळ माय कनवाळू म्हणविसी. मी अन्यायी नाना परी कर्मे केली दुर्विचारी. ते क्षमा करोनी निर्धारी मजतारी गुरुराया. मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे. तेणे भ्रमे भ्रमलोबारे चुकवी फेरे भवाचे. कायिक वाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक. ती क्षमा करुनी देख मजतारी गुरुराया. माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले. ते क्षमा करुनी वहिले मजतारी गुरुराया. परोपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म. अहंभाव क्रोधा लागून सदाची गृही ठेविले.
हे क्षमा करोनी दातारा मज तारा वेले करा. तुझ वीण आसरा नाही नाही जगत्रयी. मज न घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म. नाही अंतरी प्रेम परी ब्रीदा कारण तारणे. नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही. ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे. मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले. मज का अभेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त. तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू. तूच बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी. चार देहाच्या सूक्ष्मी तूची झुलविशी निज लगामी. हे ठेवुनी कारणी अहंभाव तोडावया. जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी. ते सोडविशी जरी निज नामे करून या. ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणती वेद गुरु. परी हे व्यापुनी अंतरू शिरचरी व्यापिले. भाव भक्ती चोखट करणे नेणे बिकट. नाम तुझे सुबट तोडी घाट भवाचा. हे जाणोनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी. तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक. म्हणोनी मौन्य गती तुझ निजानंदी स्तविती. जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा. म्हणोनी स्तवने स्तवनी तुझ सांगणे एकजनी. वश व्हावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणोनिया. अहंभाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रकटला. देव तेथे राहिला अनुभव शुद्धी खेळवी. यज्ञकोटी करू जाता जे फल न ये हाता. ते प्रेम भावे सविता हरिते व्यथा भवाची. म्हणून सांगणे खूण हा स्तव नित्य प्रेमे जाण. जो वाचिल अनुप्रमाण 11 वेळा निर्धारे. शुचिस्मित करुणी चित्ता जो जपे प्रेम भरिता. पुरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा. हे लघुस्तव स्तवन तारक जगाच्या कारण. भक्तिभावे पूर्ण चुके चुके भवफेरा. जो हा स्तव करील पठण त्या घरी आनंद प्रकटेल जाण. देवोनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करेल. हा स्तव नित्य वाचा भाव धरुनी जीवाचा. फेरा चुकवा 84चा गर्भवास पुन्हा नाही. हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रमफेरी. मृगजळ दावनी संसारी मगतारी जीवाते. हे आनंदनाथांची वाणी जगतारक निशाणी. स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले. ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरुकारण. केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण. गुरु हृदय भुवन व्यापिले तेने होऊन या स्फूर्ती. स्वये प्रगटली मूर्ती नाभी नाभी आवर्ती अवतार स्थिती बोलतो. अयोनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार. होऊनी पूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचर निज लिले. तेथुनी प्रकट भुवन मग उद्धरू धरा जाण. धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे. ऐशी ध्वनी निर्धार गरजला गुरु दिगंबर. सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रकटला. शालिवाहन शके 340 शुद्ध पक्षपूर्ण चैत्र मास. अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरू. तेने धरा आनंदली थोर मजदावा रूप सुकुमार. सेवा करीन निर्धार पाद किंकरी होऊन या. ऐशी गर्जना प्रकट आनंद बोधवी हितार्थ. गुह्य हे निजबोधार्थ न बोलावे दांबिका. श्री गुरु स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.